जिंदाबाद साथियो. NAPM महाराष्ट्राच्या वतीने सुरू असलेल्या या अभ्यास वर्गामध्ये दोन्हीकडच्या टीमचं स्वागत आहे. जे झूम मध्ये सहभागी झाले आणि जे फेसबुक लाईव्ह वरनं हा अभ्यास वर्ग अनुभवतायत, या दोन्ही टीमचं मनापासून स्वागत. जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या नावाने विविध संस्था, संघटना, प्रत्यक्ष फील्ड मध्ये काम करणारे युनियन कार्यकर्ते यांचा हा एकसंघ असा अभियान म्हणजे जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय NAPM. NAPM असं मानतं की जे जे कष्टकरी आहेत, जे जे या देशाच्या विकासामध्ये सहभागी असलेला कष्टकरी समूह आहे, त्याच्या साधन संपत्तीच्या हक्काच्या निमित्ताने किंवा जल जंगल याच्या हक्काच्या निमित्ताने जे जे शोषणाचे घटना घडतील त्याच्या विरुद्ध राज्यघटनेच्या आधारावरती आंदोलनांचं काम करणे किंवा दाद मागणे, न्याय मागणे याच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना एकत्र येऊन NAPM चालवलं जाते. NAPM जसं रस्त्यावरच्या आंदोलनांना मान्यता देतं किंवा त्याच्यामध्ये सक्रिय असतं, तसंच ज्या विषयावरती रस्त्यावरती उतरायचंय त्याचा सर्वांगाने अभ्यास करणं हाही भाग NAPM मानतं. म्हणूनच आम्ही हे अभ्यास वर्ग सुरू केले, कारण आता कोरोनाच्या निमित्ताने एकमेकाला प्रत्यक्ष भेटून अभ्यास वर्ग करणं शक्य होत नाही. त्यामुळे जी काही व्यवस्था आपल्याकडे ही ऑनलाईनची उपलब्ध आहे, तिच्यावरनं आपण रोज विविध घटना ज्या आपल्या देशामध्ये घडतायत त्याचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत जेवढे अभ्यास वर्ग झाले त्याच्यामध्ये आपण काश्मीरचा प्रश्न समजून घेतला. मोठ्या प्रकल्पांच्या रिव्ह्यूच्या संदर्भामधल्या जो कायद्यामध्ये सरकारने बदल प्रस्तावित केला तो बदल आपण समजावून घेतला. शिक्षणाचं धोरण काय सरकारने नवीन मांडलंय आणि त्याचा आपल्या जगण्या मरण्यावरती काय परिणाम होणार आहे हे आपण समजून घेतलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जेव्हा प्रशांत भूषणांच्या केसच्या निमित्ताने सवाल उठवला गेला किंवा सरकारने प्रश्न विचारला गेला, त्यावेळेस आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही, लोकतंत्र हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजचा जो विषय आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण 30 तारखेला कृषी बिलाच्या संदर्भामध्ये बोलू. आपण सगळेजण जाणतो हे सरकार पूर्वतयारीने या देशावरती दहशतवाद पसरवण्याच्या नियोजनाने आले. त्यामुळे हे दररोज एक नवीन कायदा आपल्या पुढ्यामध्ये मांडताय आणि आपण तो कायदा समजून घेऊन त्याचा विचार करेपर्यंत पुढचा कायदा त्यांनी मांडलेला असतो. या सरकारने कृषी बिल जेव्हा सादर केलं तेव्हा ते बिल असतानाच आपण जन आंदोलनाचा रेटा उभा केला, पण तरी या सरकारने ते लोकशाहीला मानत नसल्यामुळे आणि लोकांच्या सवडीने संमतीने कुठल्या गोष्टी करायच्या असतात हे त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी तो कृषी कायदा पास केला. तो कायदा नेमका काय आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे तो आपण समजून घेतला. आज आपण ज्या दोन वक्त्यांना निमंत्रित केलंय त्याच्यामधले एक आहेत कॉम्रेड विश्वास उटगी. ते आज आपल्या पुढे मांडणार आहेत की कामगारांच्या कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले त्या बदलांच्यामुळे कामगार ह्या कम्युनिटीवरती किंवा या समूहावरती काय परिणाम होणार आहे आणि देशातले नागरिक म्हणून या देशाचा भाग म्हणून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काय परिणाम होणार आहे असे दोन गोष्टींची मांडणी विश्वास उटगी सर करणार आहे. मला इथे बसलेले कोणाला विश्वास उटगी सर माहिती नाही असे इथे एक पण व्यक्ती नाही, पण सभेचा एक संचलनाचा पार्ट म्हणून त्यांचा परिचय करून देते. ऑल इंडिया बँक असोसिएशनचे ते उपाध्यक्ष राहिलेले, सचिव म्हणून त्यांनी कार्यरत राहिलेले. आपल्या देशामध्ये सध्या एकूण कामगारांच्या कायद्याच्या संदर्भामध्ये जी कामगार संघटना कृती समिती, संयुक्त कृती समिती निर्माण झालेली आहे त्याचे ते महाराष्ट्र राज्याचे सहनिमंत्रक आहेत. विश्वास उटगी सर आपल्या सगळ्यांच्याच बरोबर रस्त्यावरचे आंदोलन असू देत किंवा शासनाच्या समोर मांडायची भूमिका असू देत या सगळ्यामध्ये सहभागी असतात. म्हणूनच आपण त्यांना आजच्या विषयाची मांडणी करण्यासाठी आमंत्रित केलंय. आजच्या सत्राचे अध्यक्ष असतील जगदीशभाई खैरालिया. जगदीशभाई हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत अखिल भारतीय श्रमिक जनता संघाचं. जो श्रमिक जनता संघ त्याच्या नावामध्येच श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे ही युनियन आहे. त्याचे जगदीशभाई राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. समता आंदोलन किंवा समता विचार प्रसारक संस्था या सगळ्या पुरोगामी चळवळीमध्ये जगदीशभाई सतत कार्यरत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी उटगी सरांना विनंती करते की त्यांनी सध्याच्या कामगार कायद्यांमध्ये झालेले बदल
त्यामुळे कामगार समूहावरती झालेले परिणाम आणि नागरिकांवरती होणारे, समाजावरती होणारे परिणाम या विषयाची मांडणी करावी आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. प्रश्नोत्तरांची सत्र झाल्यानंतर जगदीश भाई अध्यक्ष समारोप करतील. उडगी सर. धन्यवाद. आपण थोडं मीटिंगला थोडी उशिरा सुरुवात केलेली आहे तांत्रिक कारणास्तव, पण तरीही आता आपण मुख्य विषयाला हात धरूया. मला जो विषय देण्यात आलेला अभ्यास वर्गाकरता तो म्हणजे कामगार कायद्यातले झालेले बदल. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो. कामगार कायद्यामध्ये जे बदल घडलेले आहेत ते आता मागे जे 14 दिवसाचं संसदीय अधिवेशन झालं त्यात जे 3 कोड, लेबर कोड सादर झाले आणि गेल्या वर्षीच एक लेबर कोड मंजूर करून घेण्यात आलेलं होतं. आता संसदेमध्ये जे कोड आले आणि आता त्याचा कायदा होईल, मला वाटतं राष्ट्रपतीने त्याच्यावरती सही सुद्धा केलेली आहे. शेतकऱ्यांचे कायदे जेव्हा लोकसभेमध्ये पास झाले आणि राज्यसभेत आले तेव्हा प्रचंड गदारोळ झाला आणि 8 खासदारांनी चक्क लोकशाही पायदळी तोडवली जाते म्हणून त्याचा निषेध केला आणि त्याच्यामध्ये जे काही 8 लोक सस्पेंड झाले त्याच आंदोलनाच्या परिक्रमामध्ये लोकसभा अक्षरशः रिकामी असताना, अपोजिशन अस्तित्वात नसताना, जवळजवळ समोर काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं, तेव्हा कामगार कायद्याविषयी जे 3 बिलं होती ती पास करण्यात आली. मला वाटतं फक्त 3 तासाच्या आत ती बिलं पास झाली आणि अशा तऱ्हेने 23 सप्टेंबरला जेव्हा अखिल भारतीय स्तरावरती केंद्रीय कामगार संघटना आणि औद्योगिक संघटनांनी याच्यावरती एक निषेध दिवस आणि आंदोलनाचा कार्यक्रम ठरवला होता, त्याच्या आधी 22 तारखेलाच हे सगळे कायदे पास झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांविषयीचा कायदा आणि कामगारांविषयीचे सगळे कायदे हे मोदी सरकारने सर्व लोकशाही संकेत पायदळी तोडवून हे पास केले आणि एक असं चित्र निर्माण झालं की कामगार कायद्यामधले जे बदल आहेत ते बदल, त्याच्याची पहिली प्रतिक्रिया सर्वांची जी उमटली ती ही की 100 वर्षात लढून मिळवलेले कामगारांचे कायदे हे पायदळी तोडवण्यात आलेले आहेत आणि आता 4 कायदे त्याचे निर्माण केलेले आहेत. म्हणजे 44 कायद्यांमधून 4 कायदे निर्माण करणं, या प्रक्रियेमध्ये या 44 कायद्यांमध्ये जे काही मूलभूत अधिकार होते, जे संविधानाच्या वर आधारित होते आणि ते गेल्या 70 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना निर्माण केली त्या घटनेतल्या मूलभूत अधिकारांच्यावर आधारित ते कामगार कायदे निर्माण झाले होते आणि त्या कामगार कायद्यासाठी सुद्धा जरी सरकारचं धोरण हे चांगलं होतं तरी सुद्धा कामगारांना झगडावं लागलं आणि त्यातून कामगार कायदे निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. आणि या कामगार कायद्याच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संकल्पना होत्या स्वातंत्र्यापूर्वीच्या, स्वातंत्र्या नंतरच्या, नेहरू किंवा काँग्रेसचे अनेक नेते, त्याचबरोबर काँग्रेस, सोशलिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी म्हणजे साम्यवादी पार्टी यांनी जे वेळोवेळी लढे दिले आणि अगदीच स्वातंत्र्यापूर्वीचे जे सगळ्या कामगार संघटना होत्या त्या तेव्हा एकच संघटना होती, त्याचं नाव ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, जी 1920 साली स्थापना झाली आणि महाराष्ट्राचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे लाल बाल पाल ही जी काही त्रयी आहे त्या स्वातंत्र्य चळवळीतलं नेतृत्व करणारी, त्यांच्यातले बाळ गंगाधर टिळक यांनी आयटकचं खरं तर अध्यक्षपद स्वीकारणं मान्य केलं होतं. पण 1 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मग 31 ऑक्टोबर 1920 ला आयटक या संघटनेची स्थापना झाली. पंडित मोतीलाल नेहरू हे त्याच्या घटना समितीत होते आयटकच्या, किंबहुना त्यांनीच त्याचे कॉन्स्टिट्यूशन लिहून काढलेलं होतं. त्याच्यामध्ये कालांतराने अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू होते, नेताजी सुभाषचंद्र बोस होते, अनेक साम्यवादी नेते, अनेक समाजवादी नेते आणि अनेक काँग्रेसचे नेते हे त्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पदाधिकारी होते. जयप्रकाश नारायण सुद्धा होते, एस.एन. जोशी सुद्धा होते, कॉम्रेड डांगे होते. कारण हे सगळे जण स्वातंत्र्य मिळवण्याकरता आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये शोषण मुक्तीचा लढा करत असताना हा संपूर्णपणे कामगारांना संघटित करण्याचा एक व्यवहार करत होते आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, कामगारांचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, शोषण मुक्ती करण्यासाठी कामगारांचं संघटन करणं आणि त्या प्रक्रियेमध्ये सगळ्याच कामगार संघटना, त्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच विचार प्रवाह एकवटलेले होते. आता ही जी काही सुरुवात आहे, मी या ठिकाणी आज जेव्हा मोदी सरकार अभ्यास वर्ग आहे इथे म्हणून मी अशा पद्धतीने बोलतोय,
आज जेव्हा मोदी सरकार ह्या सगळ्याच कामगार कायद्यांची मोडतोड करून त्यांच्या विचाराचे एक नवीन 4 त्यांनी बिलं मांडलेली आहेत आणि कायदे पास करून घेतलेत. त्यातला पहिला जो कायदा आहे तो 1926 साली ज्याला आपण इंडियन ट्रेड ऍक्ट 1926 हा जो ब्रिटिशांच्या काळातला कामगार संघटना निर्माण करण्याचा हक्क आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे त्या कायद्याने नोंदवण्यात आलं. आणि शहीद भगतसिंग यांनी जे काही त्याच्या वयाच्या 18व्या वर्षापासून जे राजकीय कार्य केलं त्याच्यामध्ये एक महत्वाचं कार्य असं की त्यांची स्वतः एक कामगार संघटना त्यांनी स्थापन केली आणि त्या कामगार संघटना स्थापन करण्याला कायदेशीर अधिकार मिळावा म्हणून त्यांनी संघर्ष केला. लाला लजपतराय यांच्याबरोबर ते संघर्ष करत होते आणि 1926 साली म्हणजे तो कालखंड लक्षात घ्या, 1930 साली त्यांना फाशी देण्यात आलं. पण तत्पूर्वी कामगार संघटनेचा मूलभूत अधिकार मिळावा याकरता पहिला जो कायदा घडला त्याच्यामध्ये शहीद भगतसिंगांची भागीदारी फार मोठी आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता तोही कायदा मोदी सरकारने मोडीत काढलेला आहे. म्हणजे 7 माणसं एकत्र करून उद्योगाच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते कामगार संघटना, शेतकरी संघटना, जनसंघटना, राजकीय संघटना निर्माण करत होते. त्याच्यामध्ये हा जो काही एक व्यवहार आहे तो जो कायदा निर्माण झाला, आता मोदी सरकारने काय केलं, ट्रेड युनियन ऍक्ट 1926 मध्ये अमेंडमेंट करून त्यांनी तो कायदा असा बनवला की उद्योगामध्ये किमान 10% उद्योगातले लोक, बाहेरचं कोण नाही, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक लोक आले आणि त्यांनी संघटना निर्माण केल्या. त्यामुळे सगळेच बाहेरचे होते. त्यावेळेस उद्योग होते कुठे? जमशेदजीचा टाटाचा कारखाना होता जमशेदपूरला, त्यानंतर फार कमी टेक्सटाईल इंडस्ट्री सुरत, अहमदाबाद हे नंतर आले, पण पहिल्यांदा मुंबईला होते. त्यामुळे उद्योगातल्याच व्यक्तींनी आता 10% यावं तर संघटना निर्मिती होऊ शकते असं मोदी सरकार कायदा करते. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये 7 माणसं एकत्र आली आणि ती कोणी असली तरी ते संघटना स्थापन करू शकते, त्यांना तो अधिकार आहे. किती मोठा फरक आहे बघा. ब्रिटिशांच्या विचारसरणीपेक्षा वाईट विचारसरणी आज मोदी सरकारची आहे, हे प्रकट होत आहे. आणि ते त्यांनी हे करताना कामगार संघटनेची निर्मितीच होऊ नये त्याची रजिस्ट्रेशनची यंत्रणा जी आहे, आता मुंबईमध्ये जर तुम्ही विचार घेतला तर BKCला कमिशनर ऑफ लेबर तिथे बसतात, ती यंत्रणा आहे. महाराष्ट्रात आहे, लेबर मिनिस्टर आहे. ही सगळी यंत्रणा गेली ना कामातून, कारण एकही नवीन संघटना गेले काही वर्ष रजिस्टर होत नव्हत्या. याचं कारण तेच होतं. आणि आता तर ह्याच्यापुढे होणं शक्य नाही, कारण इंडस्ट्री जी निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये 300 पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या कामगारांना आता म्हणजे तुम्ही 100 कामगार असणारी जी फॅक्टरी त्याच्या पुढच्या लोकांना असं एक नियम होतं की त्याला काढता येणार नाहीत. त्या काढण्याकरता अनेक तऱ्हेचे अर्ज कोर्टामध्ये टाकून कोर्टाने मंजुरी दिली तर तो कारखाना बंद करणं आणि कामगारांना काढणं हे परमिशन घ्यावी लागायची. आता तसं नाही. आता ती 100ची लिमिट 300 केल्यानंतर आज असं चित्र आहे, देशातल्या 95% जास्त कारखाने हे या 300च्या आतले आहेत. आणि त्यामुळे सरसकट संघटित क्षेत्र असेल तो असंघटित होणार, कारण का माणसं काढली जाण्यासाठी परवाना मिळणार आहे. आता ह्याला कामगार कायद्यातल्या सुधारणा असं म्हणता येईल का आपल्याला? त्या निश्चितच म्हणणार नाही. परंतु कामगार कायद्यामध्ये सुटसुटीतपणा आणणं आणि सुधारणा करणं या निमित्ताने ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यापारातली सुलभता असा शब्द प्रयोग करून गेले आता जरी मोदी सरकारने हे 44 कायदे त्याचे 4 कायदे बनवले असले तरी या 44 कायद्यामधले जे कायदे स्वातंत्र्यानंतर मुख्यतः घडले त्यातला फॅक्टरीज ऍक्ट असेल 1948चा किंवा बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 असेल किंवा स्टँडिंग ऑर्डर्स या सगळ्या 46-47 मधल्या आहेत. ह्या जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पातून निर्माण झालेले काही मूलभूत अधिकार आहेत. मग अगदी तिथपर्यंत आल्यानंतर तुम्ही प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 1952 पर्यंत सुद्धा बाबासाहेब 56 साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं. पण 52 सालचा प्रॉव्हिडंट फंड कायदा म्हणजे कामगाराला नोकरीत असताना त्याचं नोकरीचं वय, त्याची परमनन्सी, त्याच्या नोकरी संपल्यानंतर त्याचा प्रॉव्हिडंट फंड जो साचलेला आहे त्याला व्याजासहित मिळणं,
त्याचं म्हणजे 2 सोशल सिक्युरिटी ऍक्ट, म्हणजे त्याचा दुसरा ग्रॅच्युटी ऍक्ट आहे. ग्रॅच्युटी ऍक्ट हा 1972 साली जरी निर्माण झाला तरी त्याची संकल्पना ही आधीपासूनची आहे. त्यामुळे मालकाच्या खर्चातून ग्रॅच्युटी निर्माण करणं आणि ती कामगाराला त्याच्या निवृत्तीनंतर देणं, त्याची निवृत्ती वय वर्ष 58 किंवा 60 नंतर त्याला हे निश्चितपणे त्याच्या आयुष्याच्या संचित त्याला हातात देणं आणि त्याची नोकरी ही 240 दिवसानंतर कायम होणे, ही जी काही संकल्पना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक लोक नोकरीत आले, ते 140 दिवस होते, 180 दिवस होते, पण 240 दिवसाचा कायदा झाला आणि मग 240 दिवस सलग जर काम केलं कॅलेंडर इयर मध्ये तर तुमची नोकरी परमनंट होते, असा सुप्रीम कोर्टाचा नियम झाला. तो भारत सरकारचा पण नियम झाला आणि अगदी 2001 पर्यंत हा नियम कायम असल्यामुळे शेकडो टेम्पररी लोक, डेली वेजेस लोक यांना सरकारमध्ये कायम स्वरूपाच्या नोकऱ्या मिळाल्या, खासगी उद्योगामध्ये सुद्धा कायम स्वरूपाच्या नोकऱ्या मिळाल्या. आता हे जे कायदे होते आधीचे 44, मग ते प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट असेल, ग्रॅच्युटी ऍक्ट असेल, ईपीएफओ असेल, फॅक्टरीज ऍक्ट असेल, 8 तासाचा कामाचा दिवस असेल, तो जो काही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्वमान्य झाले की कामाचा दिवस काय असेल तर 8 तासाचा असेल, तो या लॉकडाऊनच्या कालखंडामध्येच 3 राज्यांमध्ये 3-3 वर्षाकरता, म्हणजे गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, या 3 राज्यांमध्ये, भाजपशासित राज्यांमध्ये ही बिलं पास होण्यापूर्वीच लॉकडाऊनच्या कालखंडात 24 मार्च नंतर धडाधड या 3 राज्यांमध्ये 3 वर्षाकरता सर्व कायदे सस्पेंड करण्यात आले, सगळे कायदे. आणि ते आता देशाचा कायदा बनलेला आहे. त्यामुळे सर्व प्रचलित कायदे जे सस्पेंड झाले ते बाद झालेले आहेत आणि सरकारने जे लेजिस्लेशन आपल्या वेबसाईटवरती टाकलं होतं गेले 1.5 वर्ष 2 वर्ष, आणि कामगार संघटनाशी बोलायचं तर नाहीच आहे, राजकीय पक्षांची पण बोलण्याचा प्रश्न कुठे येतो, लोकसभेमध्ये चर्चा करायची नाहीये तर कामगार मंत्र्यांकडून वेबसाईटवरती एक टेक्स्ट बनवलेला जो आहे तो प्रस्तुत करणं, म्हणजे तमाम 130 कोटी जनतेना आम्ही हा टेक्स्ट दिलेला, त्यांनी सूचना द्याव्यात. संघटित कामगार वर्गाने, असंघटित कामगार वर्गांच्या प्रतिनिधींनी ह्या सर्व ज्या काही ज्याला आपण म्हणतो वेबसाईटवरती आलेल्या गाईडलाईन्स होत्या किंवा टेक्स्ट होता, ड्राफ्ट होता, त्याला आपले सूचना कळवल्या. अर्थात सर्वांनी अमान्य केलं. आम्हाला हे मान्य नाहीये, कारण वेज कोड, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, ऑक्युपेशन सेफ्टी कोड आणि सोशल सिक्युरिटी कोड, हे जे 4 कोड आहेत, 4 कायदे आता जे झालेले आहेत, हे त्यांनी वेबसाईटवर टाकले. आणि या 4 कोड मधून 44 जे कायदे होते, मगाशी मी जे ट्रेड युनियन ऍक्ट पासून ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आणि बोनस ऍक्ट आणि रिकॉग्निशन ऍक्ट, किंवा हे सगळेच अगदी बीआर ऍक्ट मधलं रिकॉग्निशन कामगारांचं, संघटनांचं, हे सगळेच म्हणजे संघटना निर्मितीपासून ते सुपरॅन्युएशन बेनिफिट पर्यंत, म्हणजे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या बेनिफिट पर्यंत जेवढे काही कायदे आहेत ते त्या 44 कायद्यांमध्ये आहेत. आणि मग त्यात किमान वेतन कायदा पण आहे. त्यामुळे किमान वेतनाचे प्रश्न असतील, परमनंट वेतनाचे प्रश्न असतील, सामुदायिक सौदेबाजी म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग प्रोसेसमध्ये घडणारे द्विपक्ष करार असतील, त्रिपक्ष करार असतील, ते करार करताना जे निर्माण होत असताना कन्सिलेशन प्रोसिडिंग असतात, म्हणजे कामगार मंत्रालयाच्या अंडर जे काही कन्सिलेशन अधिकारी कन्सिलेशन करतात, मग राज्य पातळीवर करतात, केंद्रीय पातळीवरती करतात, तर ही सगळी कन्सिलेशन प्रोसेस बंद होणं. आणि औद्योगिक न्यायालयांमध्ये आधीच न्यायालयांमध्ये जजेस नाहीत, कन्सिलेशन ऑफिसर कन्सिलेशन ऑफिसमध्ये नाहीत, कमिशनर्स ऑफिसमध्ये डेप्युटी कमिशनर नाही, कमिशनर सुद्धा आहे नाही, जजेस आहेत नाहीत, अशी परिस्थिती गेली 10 वर्ष असताना हे कायदे जेव्हा रद्दबातल होतात तेव्हा कायदे निर्माण केल्यानंतर कायद्यांसाठी जे स्ट्रक्चर लागतं डिस्प्यूट सोडवण्याकरता, ती रचना पण आता मोडकळीस आलेली आहे. म्हणजे कायदे मोडकळीस आले, अधिकार सगळे संपुष्टात आले आणि ते डिस्प्यूट न्यायची जी यंत्रणा आहे ही सुद्धा नव्याने उभी करणं, हे जेव्हा कधी त्याचे पूर्णपणे रूल्स तयार होतील, ते रूल्स केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये राज्याचे काही अधिकार आहेत, केंद्राचे काही अधिकार आहेत. त्यामुळे आता हे केंद्रातल्या कायद्यांमध्ये जे काही कायदे पास झालेत ते राज्य सरकारमध्ये स्वीकारणं आणि नाकारणं या शक्यता ज्या आहेत या आता तपासून बघण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे केंद्राने जे काही मध्यवर्ती कायदे होते त्या कायद्यांमधून मूलभूत अधिकार जे होते ते पूर्णपणे हिरावून घेतलेले आहेत.
त्या मूलभूत अधिकारांमध्ये साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे, हा अभ्यास वर्ग आहे म्हणून इथे कार्यकर्त्यांपुढे बोलण्याचा प्रश्न आहे. ते मूलभूत अधिकारांमध्ये एक तर 8 तासाचा दिवस आहे, त्यानंतर 8 तासाच्या दिवसानंतर जर तुम्ही जर एक जादा काम केलं तर निश्चितपणे तुम्हाला ओव्हरटाईमचा अधिकार आहे. त्यामुळे हा जादा काम केल्यानंतर जादा वेतन घेण्याचा अधिकार आहे. त्यानंतर तुम्ही टेम्पररी असता, आउटसोर्स असता, तुम्हाला एका विशिष्ट टप्प्यामध्ये कायमस्वरूपाची नोकरी मिळणं याकरता काही कायदे होते, ते आता संपुष्टात आलेले आहेत. आता एकूणच या देशाचा जो काही कामगार वर्ग आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी अशी परिस्थिती होती साधारणपणे गेले 30 वर्ष म्हणू आपण, की उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये किंवा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे काही ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यापारातली सुलभता करण्याच्या निमित्ताने भारत सरकारने जे अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचं मान्य केलं नरसिंहराव सरकारने, त्या एका विशेष टप्प्यामध्ये सरकारने ज्या ज्या ठिकाणी त्यांची मालकी आहे ते केंद्र आणि राज्य सरकारले आपली जी काही अंगीकृत व्यवसाय असतील म्हणजे अंडरटेकिंग असतील, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की बीएसटी हे एक अंडरटेकिंग आहे, एसटी हे एक अंडरटेकिंग आहे, महाराष्ट्र सरकारचे अनेक असे अंडरटेकिंग आहेत, केंद्र सरकारचे अनेक असे अंडरटेकिंग आहेत, मग त्यात बँक आहेत, इन्शुरन्स आहे, स्टील आहे, ऑइल आहे, कोल आहे, जहाज बांधणी आहे, पोर्ट आहेत, सगळं सगळं काय आहे, एअरपोर्ट आहेत, सगळं सगळं काय आहे, हे सगळं जे काही स्टेट कंट्रोल असेल ते केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल, यातल्या मालकी हक्कातून त्याने पाय उतार व्हावं असं जेव्हा 30 वर्षापूर्वी एक वर्ल्ड बँकेकडून जेव्हा आपण काही लोन्स घेतले त्याच्या टर्म्स अँड कंडिशनचा तो भाग होता. आणि म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस या प्रक्रियेमध्ये, व्यापाराची सुलभता करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, आयात निर्यात याच्यामध्ये सुलभता आणणे आणि मग कामगार कायदे त्याकरता सुलभ करणे, म्हणजे जे गुंतवणुकीसाठी येणारे लोक आहेत त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो करण्याकरता त्यांच्या एकूणच उद्योगाच्या सुलभतेकरता भारतातले कामगार कायदे, भारतातले पर्यावरण विषयक कायदे, भारतातले म्हणजे शेतीविषयक कायदे, भारतातल्या मूलभूत अधिकारांवरती आधारित जर उद्योगाला पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तर तो अडथळा दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत आणि सरकारने सुद्धा आपल्या स्वतःच्या उद्योगातून माघारी जावं किंवा पाय उतार व्हावं अशा तऱ्हेचं, ज्याला आपण म्हणू रिस्ट्रक्चरिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी, हे जेव्हा मान्य करण्यात आलं त्याला प्रचंड विरोध झाला. आज आपण NAPMच्या नेत्या मेधा पाटकर आणि अनेक कामगार संघटना, अनेक राजकीय पक्ष सातत्याने आपण जागतिकीकरणाची प्रक्रिया, उदारीकरणाची प्रक्रिया, खाजगीकरणाची प्रक्रिया याच्यातून या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे गरीब आहेत, जे कष्टकरी आहेत, जे अनेक ज्याला असं आपण म्हणू जे स्वतःच्या हातावरती ज्यांचं पोट आहे असे लाखो नव्हे कोट्यवधी व्यावसायिक आहेत. मग त्यात मच्छीमार असेल, कोळी असतील, सफाई कामगार असतील, असे कोट्यवधी लोक, मायग्रेंट लेबर आहे, स्थलांतरित कामगार आहेत, हे सगळे जण आज गेले 30 वर्ष संघर्ष करतायत. या संघर्षाच्या प्रक्रियेत आपण हे बघतो की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही बँकिंग किंवा इन्शुरन्स अशा काही महत्वाच्या ठिकाणी ती पहिल्यापासून ती जागतिक होतीच, परंतु आयात निर्यातीचे अनेक नियम शिथिल करणं, याच्यामध्ये अर्थव्यवस्था ही परकीय भांडवलासाठी ओपन आउट करणं आणि आपल्यापेक्षा जे मागास देश आहेत त्यांच्याकडे आपण निर्यात योग्य माल पाठवणं, याकरता जे काही इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन घेण्यात आलं आणि त्यानंतर मग आपण बघितलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांना एक वाव मिळाला, त्याचा तंत्रज्ञान आधारित उद्योग निर्माण झाले, मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांना IT मध्ये नोकऱ्या मिळायला लागल्या, कारण का तंत्रज्ञानाचा सुद्धा प्रचार प्रसार वेगाने त्याच कालखंडात झाला. त्यामुळे उद्योग आणि सेवा या तंत्रज्ञानावरती वाढल्यामुळे त्याच्या संदर्भातले कायदे निर्माण झाले आणि उद्योग करण्यासाठी, सुलभता करण्यासाठी जे काही एकूणच रिस्ट्रक्चरिंग ऑफ द इकॉनॉमी या प्रक्रियेमध्ये जे कायद्यांमध्ये बदल झाले, त्यात कामगार कायद्यांमध्ये जरी बदल झाला नसला तरी मोठ्या प्रमाणामध्ये बँका, इन्शुरन्स किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये परमनंट नोकऱ्या होण्याच्या ऐवजी कंत्राटी नोकऱ्या वाढल्या, आउटसोर्स नोकऱ्या वाढल्या. आणि मग आपण बघतो आधीच असंघटित जो व्यवस्था होता भारतीय अर्थव्यवस्था, ही असंघटितांच्या जीवावरच चाललेली आहे, हे आपण अनेक वर्ष पाहतो. पण तो जागतिकीकरणाच्या टप्प्यामध्ये हा असंघटितांचा टक्का जवळजवळ 93% झाला.
त्यामुळे 7% हा संघटित वर्ग आहे. मग तो केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, राज्य सरकारचे कर्मचारी आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठमोठ्या कारखान्यातले कर्मचारी आहेत, मग बँका असतील, विमा असतील आणि राज्य सरकार असे असतील. हे 7%च्या पलीकडे नाही आहेत. त्यामुळे आता जेव्हा हे कामगार कायदे मोदींच्या कालखंडामध्ये मोडून जातात, त्याच्या पूर्वीची परिस्थिती जर बघितली तर बहुसंख्य 93% हे असंघटित क्षेत्रातच मोडत होते आणि त्या असंघटितांकरता ते मुळातच कायद्याच्या बाहेर असताना त्यांच्याकरता सामाजिक सुरक्षा असली पाहिजे, त्यांच्याकरता एक सोशल सिक्युरिटी असली पाहिजे, त्यांच्याकरता एक किमान वेतन असलं पाहिजे, याकरता जे संघर्ष आणि झगडे करत होतो त्याच्यामध्ये अव्वल दर्जाचं नाव म्हणजे मेधा पाटकरे आहे. आणि कामगार संघटना ज्या संघटित आहेत त्यांनी आपापल्या संघटित व्यवसायामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार बोनस हे जरी बघितलं असलं तरी असंघटित क्षेत्रामध्ये जो काही व्यापक अन्याय आणि बेसुमार ज्याला विषमता आहे त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माझ्यानंतर आपल्या सभेचे जे अध्यक्ष आहेत जगदीश खैरालिया हे जे समता विचार मंच आज चालवतायत, तर यांच्यासारख्या संघटनांनी सफाई कामगारांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणं किंवा ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांच्या आयुष्यामध्ये काही अर्थ निर्माण करणं याकरता जे संघर्ष केले ते संघर्ष हे जागतिकीकरणाच्या टप्प्यामध्ये फार महत्वाचे होते. आणि संघटित कामगार वर्गाला अजून किती जाग यावी असा प्रश्नच आहे, पण उशिरा का होईना जाग हळूहळू येते. त्यामुळे संघटित कामगार वर्ग आणि असंघटित कामगार वर्ग यांनी एकत्रित होऊन हे जे काही रिस्ट्रक्चरिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी याच्यामध्ये जे वित्तीय भांडवलाचे दडपण आहे त्या दडपणाखाली एकूणच अर्थव्यवस्था मोकळी करणं, ओपन आउट करणं आणि डायरेक्ट इन्व्हेस्टर्सना या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये याला वाव देणं आणि ते वाव देत असताना इथे कोणत्याही कामगार कायद्यांचा किंवा शेतकरी कायद्याचा अन्य कुठल्याही कायद्याचा अडथळा निर्माण न करणं याकरता आणि मोदी सरकारचं जे आवडतं वचन आहे मेक इन इंडिया निर्माण करायचे. सो व्हॉट इज दॅट मेक इन इंडिया? तर बांगलादेशपेक्षा किंवा चीनपेक्षा स्वस्त मजूर मी भारतामध्ये निर्माण करून देतोय, तर माझ्या SEZ मध्ये या, जे स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये या, जिथे कोणतेच कायदे लागू होणार नाहीत. आता कोणतेच कायदे लागू न होणारे जे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत, आता संपूर्ण भारत वर्ग हा स्पेशल इकॉनॉमिक झोन मोदी सरकारने करून दाखवलेला आहे. आणि तो कोणत्या काळात केलेला आहे? तर तो करोनाच्या कालखंडात केलेला आहे. या ठिकाणी मी मांडणी करत असताना अनेक प्रश्न लोकांनी जाणीवपूर्वक विचारावेत याकरिता काही संकल्पनांच्या दृष्टीने मांडणी करतोय. एक एक कामगाराच्या एक एक कायद्याच्या तपशिलात जाणं हे सोपं आहे, परंतु मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की काय घडलं 100 वर्षात, काय घडलं 70 वर्षात आणि काय मोडलं गेल्या 5 महिन्यामध्ये, याचा जर लेखाजोखा करायचा तर आपण स्वातंत्र्य जे कामगार संघटनांनी लढून मिळवलं, आता ते 1 असतील किंवा 100 असतील, परंतु कामगाराला त्याची आर्थिक उन्नती वाढवणं, पर्यायाने त्याला एक या देशाच्या संविधानामध्ये जे अधिकार आहेत ते त्याला मिळवून देणं आणि त्याचा आर्थिक स्तर उंचावताना देशातली गरिबांची संख्या कमी करणं, विषमता दूर करणं या उद्दिष्टाने कामगार संघटनांनी, मग ते असंघटित क्षेत्रात काम करत असतील किंवा संघटित क्षेत्रात काम करत असतील, त्यांचं हे विजन होतं. दुर्दैवाने संघटित क्षेत्रातल्या लोकांना त्यांची ताकद असल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांचे द्विपक्षीय करार होत गेले. त्या जे काही लढून मिळालेले अधिकार होते त्यातून त्यांची आर्थिक सुबत्ता वाढली, परंतु मध्यम स्तरातील किंवा खालच्या स्तरातील कामगारांचं आर्थिक वेतनमान गेल्या 30 वर्षात वाढलेलं दिसत नाहीये. किंबहुना आता अशी परिस्थिती आहे की अर्जुन सेनगुप्ता यांनी जो काही एक अहवाल दिला, तो अहवाल साधारणपणे मला वाटतं 2006 किंवा 7 किंवा 8च्या दरम्यान, तर जागतिक वित्तीय संकट येत असताना अर्जुन सेनगुप्ता यांनी अहवाल दिला की दररोज 20 रुपये लोकांना मिळत नाहीयेत, इतके असंघटित क्षेत्रामध्ये विषमता आहे. तर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता आणि त्यांच्या सोशल सिक्युरिटीची योजना यातून मग सामाजिक सुरक्षितता म्हणजे शेतकऱ्यांना पेन्शन, कामगारांना पेन्शन, सगळीकडे पेन्शन जे संघटित वर्गात मिळतं तसं पेन्शन असंघटित लोकांमध्ये मिळावं या मागण्या पुढे आल्या. आणि आता आपण असं बघतोय की ज्या संघटित वर्गामध्ये पेन्शन मिळालेलं आहे त्या संघटित वर्गातलं पेन्शन जे 93 सालापासून बँक, इन्शुरन्स किंवा अन्य सेक्टरमध्ये मिळालं, तेही पेन्शन आता गेलेलं आहे. सरकारमध्ये गेलंय, केंद्र सरकारमध्ये गेलंय, बँकांमध्ये गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी नॉन ज्याला म्हणतो आपण NPS म्हणजे ती एक प्रकारची पेन्शन योजना नसून ती न्यू पेन्शन स्कीम म्हणून जरी आली असली तरी ती एक गुंतवणूक योजना आहे जी बाजार नियंत्रित आहे. आपण त्याकडे प्रश्नोत्तरामध्ये येऊ शकतो. आता
ज्यांना पेन्शन मिळते त्यांना एनपीएस मध्ये काळाच्या ओघामध्ये आणणं, असं मोदी सरकारचं धोरण हे नवीन सोशल सिक्युरिटी स्कीम मध्ये आलेलं आहे. त्याची अंमलबजावणी जेव्हा सुरू व्हायला होईल तेव्हा ज्यांना पेन्शन मिळते ते उच्च मध्यमवर्गीय कामगार, जे आता पेन्शन असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील किंवा पे कमिशन मध्ये ज्यांना काही मिळत असेल त्यांना सुद्धा काळाच्या ओघामध्ये ती पेन्शन. आवाज खूप येतोय, आवाज जरा म्यूट करा. तर मुद्दा असा की संघटित क्षेत्रातल्या जे काही अधिकार आहेत ते या 4 कोडमध्ये, ज्याला आपण म्हणू इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड म्हणजे बिल झाले आहेत ते, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ जसं 8 तासाचा दिवस गेला तसं कायम स्वरूपाची नोकरी असणं ही संकल्पना बाद झाली आता. म्हणजे टेम्पररी आणि कंत्राटदार कधीतरी कायम होणं याच्याऐवजी आता प्रथम 50 वर्षाच्या वरची जे आहेत यांना व्हीआरएस आणि सीआरएस वरून बाहेर काढणं हे केंद्र सरकारमध्ये चालू होईल, राज्य सरकारमध्ये चालू होईल, बँकांमध्ये चालू होईल. आणि आता जे 4 कोड पास झाले त्यातला इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड हा तुम्हाला एका झटक्यात सगळ्यांना बाहेर काढायला मालकाला एम्पॉवर करतो. मालक कोण? पब्लिक सेक्टरचा मालक म्हणजे भारत सरकार किंवा राज्य सरकार, आणि खासगी मालक जे मोठ्या कारखान्यात आहेत, जे 300चा जो काही एक यार्डस्टिक आहे, त्यामुळे 300च्या वरचे जे काही कारखाने आहेत ते एक प्रोसेस पूर्ण करतील. 300च्या खालचे जे आहेत ते ऑलरेडी असुरक्षित आहेतच. त्यामुळे हायर आणि फायर म्हणजे मी तुम्हाला विकत घेतो भाड्याने, आय एम हायरिंग युअर सर्व्हिसेस अँड आय कॅन फायर यू आफ्टर 1 डे, आफ्टर 2 days, आफ्टर अ वीक और आफ्टर 11 months. 11 महिन्याने आपण घरभाडं भरून भाडेकर म्हणून जसं राहतो तसं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे 11 महिन्यांची नोकरी ही निर्माण करणं, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट अशी एक नवीन संज्ञा या कोडमधून आता कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्र असेल, तुमच्या डोक्यावरती प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, पेन्शनचा बोजा सरकार घ्यायला तयार नाहीये, खाजगी मालक घ्यायला तयार नाहीये. दॅट इज एक्झॅक्टली द मिनिंग ऑफ ईज ऑफ डुईंग बिझनेस. बिझनेस करताना अर्ज करणं आणि पटकन व्यापाराचा रजिस्ट्रेशन मिळवणं आणि फॅक्टरी लावणं, त्याच्यामध्ये कोणीच अडथळा निर्माण करायचं नाही. दॅट इज एक्झॅक्टली द मिनिंग ऑफ ईज ऑफ डुईंग बिझनेस. त्याच्यामध्ये कामगारांचा कोणताच अडथळा का कामा नये. पण कामगार लागल्यानंतर समजा तो 11 महिन्याचा लागला, 22 महिन्याचा लावला म्हणजे लागणार नव्हे, त्याला एक पत्र द्यायचं आणि मग त्याच्या डोक्यावरती प्रॉव्हिडंट फंडाचा बोजा असण्याची काही गरज नाहीये, ग्रॅच्युटीचा बोजा असण्याची गरज नाहीये. तर त्याला एक रकमी पगार देऊन त्याला हायर करणं आणि फायर करताना त्याला काय देणं असेल ते तेवढंच ते देऊन चुकता करणं, ही जी संज्ञा आहे ती त्या फिक्स टर्म मध्ये आहे. ती हायर अँड फायर ही आता सार्वत्रिक होईल संघटित वर्गात. मग तो संघटित वर्ग सरकारचा असेल, तो संघटित वर्ग खाजगी असेल, आणि या प्रक्रियेमध्ये जे कोणी 60% लोक आहेत, म्हणजे 130 कोटीच्या जनतेमध्ये जे काही 2-1 कोटीच्या आसपासचे लोक संघटित आहेत, त्या संघटित 2 कोटी लोकांमधून पुढच्या वर्ष, 1.5 वर्षात, 2 वर्षामध्ये ते घरी बसवले जातील. त्यांची नोकरी अनियमित होईल, ती कंत्राटी होईल, ते आउटसोर्स होईल, पण ती परमनंट नक्कीच असणार नाही. याची एम्पॉवरमेंट या 4 बिलांमधून, जे इंडस्ट्रियल रिलेशन बिल जे झालेलं आहे त्यातून झालेलं आहे. त्यामुळे नवीन संघटना बांधणी नाही, आहेत त्या संघटनांचं रजिस्ट्रेशन, आहेत त्या संघटनांचं रजिस्ट्रेशन आता सरकारकडे आहे, पण त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं याकरता तुम्ही जेव्हा आता 45 दिवसाच्या नोटीसने किंवा 14 दिवसाच्या अंतराने तुम्ही स्ट्राईक नोटीस देऊ शकता, आणि मग कन्सिलेशन होतं. आता 60 दिवसाची नोटीस द्यावी लागेल आणि कन्सिलेशन होईपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही. आणि समजा तुम्ही काही केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन रद्द होईल. त्यामुळे आहेत त्या संघटनांचं रजिस्ट्रेशन रद्द करणं, संपाची नोटीस दिल्यानंतर ताबडतोब ते करणं हे शक्य होईल. पण ही बंधनं मालकावरती त्याने नोकऱ्या काढून टाकल्यानंतर, त्याने फॅक्टरीचे दरवाजे बंद केल्यानंतर ते त्यांचा तो अधिकार म्हणून वापरतील. तुम्ही त्याविरुद्ध कुठेही जाऊ शकणार नाही. अशा तऱ्हेची संरचना
पूर्वीची काय होती ती मोडण्यात आलेली आहे. नवीन संरचना डिस्प्यूट रिझोल्युशनची त्याला वावच नसेल. त्यामुळे इन्स्पेक्शन पण नाही, सुपरविजन पण नाही, रजिस्ट्रेशन पण नाही, हायर आणि फायर असेल. त्यामुळे कामगार हा कंत्राटी कामगार ऑलरेडी जास्त आहे, आउटसोर्स कामगार ऑलरेडी जास्त आहे. तो गुलामीच्या दिशेने जायला लागेल. आणि संघटित कामगार हा टेम्पररी किंवा कंत्राटी होईल, तो वेट बिगारच्या दिशेने जायला लागेल. तो प्युअरली मोठे जे कॉर्पोरेट उद्योगपती आहेत किंवा छोटे जे उद्योग आहेत यांच्या मर्जीवरती त्याची नोकरी असेल. आणि म्हणून मूलभूत अधिकार जे देशाच्या संविधानामध्ये लिहून काढण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये केंद्राच्या लिस्टमध्ये आणि राज्याच्या लिस्टमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये राज्यांनी केंद्राने पास केलेले हे कायदे जे आहेत हे अंमलात नाही आणायचे असं जर म्हटलं तर कितपत त्याचा अधिकार राज्यांना आहे. तर राज्यांना आता जर केंद्राने त्यांच्या हक्काचा जीएसटी दिला नाही तर राज्य सरकारांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल की बाबा तुम्ही जीएसटीचा कायदा 1 जुलै 2017 केलात. राज्यातून जमा केलेला जो कर आहे जीएसटी मधला तो आमचा हक्क आम्हाला वाटा द्या, बॅकलॉग द्या. नाही देत त्याच्या विरुद्ध जर सुप्रीम कोर्टात जायचं तर मला वाटतं आता 1-2 राज्य तयार झालेली आहेत. त्यामुळे केंद्र तुम्हाला तुमचा राज्याचा अधिकार देत नाही. तसंच ते कामगारांच्या बाबतीत सुद्धा केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये जे फेडरल सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये राज्याला जे काही अधिकार आहेत कामगार कायदे करायचे आणि सेंटरचे कायदे त्याचे जे रूल्स बनवतील, नियम जे बनले जातील ते बनायचे. राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर साधारणपणे 2 महिन्याच्या आत हे जे रूल्स बनणं आहे हे व्हायला पाहिजे. तो गेल्या वर्षी जो कायदा पास झालेला आहे त्याच्याबद्दल अजूनही रूल्स बनलेले नाहीयेत. गेल्या वर्षी पास झालेला कायदा त्याचे रूल्स अजून बनलेले नाहीयेत. 1979 साली स्थलांतरितांचा मायग्रंट इंटरस्टेट मायग्रंट लेबर ऍक्ट 1979 पास झाला. अजूनही अनेक राज्यांमध्ये ते अंमलबजावणी करण्याकरता तो चांगला कायदा आहे पण त्याची यंत्रणाच उभी नाहीये. अशा तऱ्हेने कायदे बनतात आणि यंत्रणा उभी राहत नाही. आता ह्या 4 कायद्यांविषयी यंत्रणा उभी राहिली नाही तर मधल्या काळात मालक त्यातल्या उपलब्ध अधिकारांचा वापर करून त्याला जे करायचं तो करेल पण कामगारांना मात्र त्याच्या विरुद्ध बोंबलता येणार नाही. त्याकरता एक रिड्रेसल मेकॅनिझम जो आहे, न्यायालय असेल किंवा कन्सिलेशन असेल, ही यंत्रणाच नाहीये. ती 2 टायर असेल असं म्हटलं जातंय. ती 2 टायर असो किंवा 3 टायर असो पण ती यंत्रणा कधी होईल आणि कशी होईल आणि नेमकं तिथे दाद मागण्यासारखं आहे तरी काय. कारण का गेल्या 10 वर्षामध्ये उदारीकरणाच्या एका प्रक्रियेमध्ये फार काही चांगलं वातावरण नव्हतंच कामगारांच्यासाठी आणि त्यामुळे उद्योगांचा आधीच खूप काही लाड झाले होते. कामगारांवरती अन्याय होतच होता. त्यांचे दिवस चांगले नव्हते. आता त्यांना आगीतून फिफाट्यात जाण्याचा प्रश्न निर्माण होतोय. आणि एकूणच या अर्थव्यवस्थेमध्ये जे भांडवलशाहीमध्ये आपण काम करतो गेले 30 वर्ष नाही 70 वर्ष आपण एका मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काम करतो ज्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्र आहे आणि खाजगी क्षेत्र पण आहे. पण सार्वजनिक क्षेत्र याच्याकडे जास्त वाटा असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये 2/3 जीडीपी हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये निर्माण होतो आणि 1/3 जीडीपी हा खाजगी क्षेत्राच्या ह्याच्यातून निर्माण होतो असं आपण ढोबळपणे म्हणू शकू. ढोबळपणे आपण असंही म्हणू शकतो की ज्या देशामध्ये एकूण अर्थव्यवस्थेमध्ये 1/3 जागा व्यापली आहे खाजगी क्षेत्राने, 2/3 जागा व्यापली आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगने किंवा सरकारी व्यवसायाने. आता कामगार कायद्यामध्ये झालेल्या बदलामुळे हा जो काही स्पेस आहे, सरकारचा जो स्पेस आहे, जो मालकी हक्क स्वतःहून तो सोडून दिला जातो इन द नेम ऑफ ईज ऑफ डुईंग बिझनेस, तर तो स्पेस आंतरराष्ट्रीय वित्त भांडवल आणि या देशातलं कॉर्पोरेट भांडवल हा तो स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करेल आणि बहुतांशी हा जो काही अर्थव्यवस्थेतला स्पेस आहे तो खाजगी व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे ऑक्युपाय करेल. आणि म्हणूनच वॉलमार्ट आणि रिलायन्स यांचं आता मोठ्या प्रमाणामध्ये ते पाय पसरणार. या ठिकाणी अदानी पाय पसरणार, या ठिकाणी 10 मोठे भारतातले कॉर्पोरेट्स पाय पसरणार.
मग ते एअरपोर्ट ताब्यात घेतील, ते रेल्वे ताब्यात घेतील, ते बँका ताब्यात घेतील, ते LIC ताब्यात घेतील, ते बंदरं ताब्यात घेतील. त्यांना हे फॅसिलिटेट करण्याकरता भारत सरकारचे कायदे इन द ईज ऑफ डुईंग बिझनेस या नावाखाली ते पहिल्यांदा म्हणतील की आम्ही आमचा मालकी हक्क 100%वरून 51% आणू, 51%वरून 26% आणू, आणि इन द नेम ऑफ ईज ऑफ डुईंग बिझनेस भारत सरकार त्याचा स्टेक हा नंबर 2 किंवा नंबर 3 वर आणेल, आणि मोठे उद्योगपती, विदेशातले गुंतवणूकदार आणि देशातले गुंतवणूकदार यांच्या संकटातून तुम्ही बघताय की रिलायन्स आता फेसबुकशी अलायन्स करतोय, रिलायन्स आता गुगलशी अलायन्स करतोय, रिलायन्स आता वॉलमार्टशी अलायन्स करतोय. या पद्धतीने एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेतलं जे मार्केट आहे, या मार्केटवरती वित्तीय भांडवल, विदेशी भांडवल, विदेशी कंपन्या आणि देशी भांडवल यांच्या संकटातून जे काही जॉईंट एंटरप्राइजेस निर्माण होतील त्यांच्या हातात हे संपूर्णपणे अर्थव्यवस्था जाईल. आज आपली अर्थव्यवस्था एक अभ्यासाचा भाग म्हणून मी सांगू इच्छितो. आपण जेव्हा बजेट तयार करतो, ती बजेट आपण जरी मोदींनी म्हटलं असेल 1 फेब्रुवारी 2020 साली की आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी करू, तर आपण आता 5 ट्रिलियन जर हिशोब लावला तर $1 हा 70 रुपयाच्या वरच आहे. आपण रुपयाच्या हिशोबाने जर बघितलं तर आता आपण 2.5 ट्रिलियन पण नाही आहोत, तरी आपण 5 ट्रिलियन कडे जाण्याची भाषा करतो. आणि आपला GDP हा आता कोरोना 24 मार्चला लॉकडाऊन होण्यापूर्वी आपला GDP हा ऑलरेडी घसरलेला होता. मी अनेक माझ्या व्हिडिओमधून सांगितलेले, भाषणांमधून सांगितले की तो 3 ते 4% या दरम्यान होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय अहवालामधून जे दर 2 महिन्याला येतो त्याच्यामध्ये हा फेब्रुवारी मार्च मध्ये 4.5%चा GDP आहे, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालामधून स्पष्ट झालेलं आहे. पण तरीही जेव्हा 2014ला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडामध्ये तो 8 ते 9 या टक्क्यामध्ये GDP होता, त्याचा अर्थ असा की आपला अर्थविकासाचा वेळ म्हणजे वाढीचा वेग होता तो 2008च्या जागतिक मंदीनंतर सुद्धा आपली अर्थव्यवस्था ही जगभरची अर्थव्यवस्था जरी कमी वाढीची असली म्हणजे 1.5-2% तरी आपली 6, 7, 8, 9 या टक्क्याच्या वाढीने होती. त्यामुळे इथला मध्यमवर्ग मोठा झाला, तो श्रीमंत झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाले, पण गरीब हे अधिक गरीब होत गेले आणि विषमता 1% लोकांकडे जवळजवळ 58% संपत्ती आली. ही जी गणित आपण बघतो की 2006 साली अर्जुन सेनगुप्तांनी सांगितलं होतं ते अधिकाधिक स्पष्ट होत गेलं की 1% लोकांकडे 58% संपत्ती या देशाची मिळणं, याचा अर्थ अंबानी हा आता 6व्या नंबरवरती आहे, तो कदाचित उद्या जगामध्ये पहिल्या नंबरचा होईल. पण ते केव्हा होईल की त्यामुळे आता जे काही आंतरराष्ट्रीय स्तरांवरती जे भांडवल आहे, जे वित्तीय भांडवल आहे, ज्याला फायनान्स कॅपिटल असं आपण म्हणतो, आणि तंत्रज्ञानावर आधारित जी काही संरचना जगाची निर्माण होते आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की 4th इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, हे वाफेचं इंजिन आलं त्याला पहिलं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणता येईल. आणि त्यानंतर मग मशीन्स आली, आपण चार्ली चॅप्लिनच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की कॉम्प्युटरचं युग आलं. ही 3 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन्स आता 4थं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन हे डिजिटल रेव्होल्युशन आहे, ज्याच्यामध्ये कोरोना नंतर आता कोणीही किती म्हटलं की उद्योग निर्माण होतील, उद्योगामध्ये कामगार कायदे हे आता सगळे मोडून टाकलेले आहेत, आता उद्योगांना हे सुलभ होईल. कोणते उद्योग येतील बरं, याचा विचार करा जरा. आता आपण इथे संघटित कामगार वर्ग, असंघटित कामगार वर्ग, केंद्रीय कामगार संघटना किंवा असंघटितांमध्ये काम करणारी NAPM, कष्टकऱ्यांमध्ये काम करणारी NAPM, ह्या सर्वांनी मिळून हा विचार करण्याची गरज आहे की मनुष्यविरहित उद्योग, मनुष्यविरहित सेवा हा जर GDPचा मोठा हिस्सा होणार असेल आणि यांत्रिकीकरण रोबोटिझमकडे जाणार असेल, डिजिटल रेव्होल्युशन दाराशी आलेलं आहे. मी एक बँक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून सांगू शकतो की 2018 पासून मनुष्यविरहित बँक चालू शकते, मनुष्यविरहित इन्शुरन्स कंपनी चालू शकते, आणि ऑलरेडी ब्रोकरेज कंपन्या, इन्शुरन्स अशा अनेक शाखा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आणि अनेक बँकांच्या आहेत की ज्या ठिकाणी एक रखवालदार बाहेर बसलेला असतो काठी घेऊन, आणि आतमध्ये प्रत्येक व्यवहार हा कॉम्प्युटरवरती, मशीनवरती होत असतो. तेव्हा आता असलेल्या हजारो शाखा या बंद करून काही हेड ऑफिसेस फक्त कपपर्यंत आणि दादर पर्यंत किंवा मुंबईत ठेवून टेक्निकल नेटवर्कने, कॉम्प्युटर नेटवर्कने भारतभर बँकिंग व्यवसाय किंवा भारतभर इन्शुरन्स व्यवसाय किंवा भारतभर टेलिकॉम व्यवसाय हा चालू शकतो. एवढंच कशाला हे कायदे मोडल्यानंतर काही कालखंडानंतर
आपले आरोग्य, शिक्षण, आपण ऑनलाईन शिक्षण ज्या पद्धतीने आपल्या डोक्यावरती बसवण्यात येतं आणि 5% मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत ऑनलाईन, परंतु शिक्षण व्यवस्था ही खाजगी करणं आणि शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था खाजगी करताना तुम्हाला जर एक नवीन तंत्रज्ञानाने या ठिकाणी बसून अमेरिकेमधला डॉक्टर भारतात शस्त्रक्रिया करतोय किंवा भारतीय डॉक्टर लंडन मधल्या पेशंटची शस्त्रक्रिया करतोय, ही जर गोष्ट तंत्रज्ञानाने शक्य होणार असेल, त्याच पद्धतीने बँकिंग सेवा, इन्शुरन्स सेवा, टेलिकॉम सेवा, प्रत्येक सेवा जी आहे आणि प्रत्येक उत्पादन जे आहे ते 1000 कामगार किंवा 300 कामगार सोडून द्या, पण 25 आणि 50 कामगारांचं सुपरविजन घेऊन बाकी संपूर्णपणे उत्पादन व्यवस्था ही डिजिटलाइज जर केली तर काय अशक्य आहे आजच्या ह्या फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मध्ये, असा हा कालखंड आहे. त्यामुळे करोना नंतरचं जे आर्थिक जग आहे त्याच्यामध्ये जीडीपी कदाचित वाढलेला असेल, परंतु माणसाचा रोजगार वाढलेला नसेल आणि त्यामुळे कामगार कायदे हे उद्योगाच्या सुलभीकरणाकरता, ईज ऑफ डुईंग बिझनेस करता जेव्हा त्याचे बदल करण्यात आलेले आहेत, त्यानंतर हे कायदे नवीन कामगार निर्माण करणार नाहीयेत. जे टेक्सटाईल कामगार गेल्यानंतर आता जुनी मुंबई याच्या आठवणी काढण्यामध्ये आपण काही अर्थ नाहीये. जुना कामगार पुन्हा दिसणार नाही, जुना व्यवसाय आपल्याला पुन्हा दिसणार नाही, जुनी बँक आपल्याला पुढे दिसणार नाही, जुनं सरकारी कार्यालय आपल्याला दिसणार नाही, जुनं पोस्ट आपल्याला दिसणार नाही. काळाच्या ओघामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोठं वित्त भांडवल हे संपूर्ण जगाचा परीघ बदलत आहे. उद्योग आणि सेवा आणि इव्हन शेतीमध्ये आता जे बदल झाले आहेत, म्हणून कॉर्पोरेशन पद्धतीने कंपनीकरण शेतीचं होत आहे. त्यामुळे शेतकरी हा गुलाम होतोय, कामगार सुद्धा वेठबिगार किंवा गुलाम करणं हे वित्त भांडवलाची एक जी काही कॉन्स्पिरसी आहे त्यातून मोदी सरकारने एक त्यांचा वाहक म्हणून या ठिकाणी काम केलंय. जागतिकीकरण हा एक व्यापक भाग असतो, पण उदारीकरण जे आहे, उदारीकरणाचा अर्थ जिथे जिथे रेग्युलेशन आहे, म्हणजे भारत सरकारने जेवढं काही सार्वजनिक क्षेत्र निर्माण केलं ते रेग्युलेटेड मार्केट होतं, तिथे डिरेग्युलेशन करणं, नियंत्रण घालवणं, या टप्प्यामध्ये मोदी सरकारने सर्व नियंत्रणं ही काढून टाकलेली आहेत. आणि म्हणून बँका विकणं, बीएसएनएल विकणं, एमटीएनएल विकणं, पोर्ट विकणं, एअरपोर्ट विकणं, काय विकायचं बाकी ठेवलेलं आहे त्यांना अजून अजून मला वाटतं ज्याला आपण म्हणतो ना थुंबा किंवा अणु संशोधन किंवा सियाचेन किंवा बीआरसी इथे जाता येणार नाहीये. तिथे पण त्यांना जायचं आहे, तिथेही त्यांना जायचं आहे. तेवढं सोडून बाकी सगळीकडे गेलेले आहेत. आणि म्हणून राफेल येतं, HAL मध्ये आपण सुखोई आणि मिग बनवू शकतो, पण बनवायचं नाहीये, बनवायचं नाहीये. ते इस्रायलला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, ते फ्रान्सला द्यायचे, ते अमेरिकेला द्यायचे कॉन्ट्रॅक्ट. आणि त्यातून आता 12 ऑक्टोबरला या देशातल्या 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये संप आहे, इनडेफिनिट स्ट्राईक आहे 12 ऑक्टोबरला. कारण त्या 12 ऑक्टोबरमध्ये कुठलं उत्पादनच होत नाहीये. आणि संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेतून जो पैसा निर्माण झालाय त्यातून बुलेट ट्रेनसाठी कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, राफेलसाठी कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, सुखोई आणि मिग साठी कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, रणगाड्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, ते इस्रायलला, अमेरिकेला आणि फ्रान्सला देण्यात आलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने फार मोठ्या प्रमाणात भारतीय खजिन्यातून लूट झालेली आहे. या लुटीचे बेनिफिशरी कोण आहेत याचा शोध भारतीय कामगार वर्ग घेतोय का? भारतीय राजकीय पक्ष घेतायत का? याच्यामध्ये आपला इंटेलिजन्स कामी येतोय का? आपलं बुद्धी चातुर्य आणि आपलं जे काही आपण शिक्षण घेतलंय, आपण या सरकारला उघडं नागडं पाडू शकतो का? इथे कामगार संघटना आणि राजकीय पक्ष कमी पडलेले आहेत. त्यामुळे बँका का खासगी होत आहेत आणि बँका का विकल्या जात आहेत याचं उत्तर आजही कोणी देत नाहीये. आणि आता ह्या 30 वर्षामध्ये कामगार कायदे कसे मोडले जात आहेत याची सुरुवात खरं तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून सुरुवात झाली. परंतु तेव्हा जे 2 दिवसाचे 1 दिवसाचे अखिल भारतीय संप झाले, रवींद्र वर्मा कमिशनला आपण घालवलं, पण रवींद्र वर्मा कमिशन आता पूर्णपणे अंमलात येतोय आणि त्याची सुरुवात 90 साली झालेली आहे. पण पहिल्या 10 वर्षामध्ये प्रचंड जो रोष निर्माण झाला शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा, उदारीकरणाच्या टप्प्यामध्ये मनमोहन सिंग सरकारला जावं लागलं, दुसरं सरकार आलं, दुसऱ्या सरकारला पण जावं लागलं आणि पर्यायानंतर ND1 गेलं, UP1 गेलं, UP2 गेलं, आता मोदी आले, सेकंड टर्म मध्ये आहेत. मोदींना आज ना उद्या जावं लागेल. पण ते जात असताना भारतीय अर्थव्यवस्थेची काही पडझड झालेली आहे, जे मोडलेलं आहे, जे घडवलं होतं ते मोडलेलं आहे. ते पुनर्निर्माण करताना मगाशी मी जी सांगत होतो ते हे
की तुमचं भांडवल कुठे आहे? तुम्ही 27च्या आधी गेलात, तुम्ही 1920च्या आधी जाऊन बसलेला आहात. आणणार कुठून भांडवल? तुम्ही आत्मनिर्भर न होता तुम्ही परावलंबी झालेले आहात. त्यामुळे कामगार कायद्यांमधले बदल हा केवळ कामगारांचा प्रश्न नाहीये. तो एकूणच या अर्थव्यवस्थेची मोडतोड करताना ती अर्थव्यवस्था कोणाला हँडओव्हर करणं, कोणाला हस्तांतर करणं, याविषयीचं जे काही जागतिकीकरणाचं सूत्र आहे, त्याविषयीचं जे उदारीकरणाचं सूत्र आहे, त्याचा पुढचा टप्पा खाजगीकरणाचा आहे. त्यामुळे खाऊजा असं पटकन बोलताना पहिल्यांदा जागतिकीकरण पहिल्यापासून होतं, पण त्यातलं उदारीकरण म्हणजे जेवढं काही रेग्युलेटेड आहे, ती रेग्युलेटेड आरबीआय, ती रेग्युलेटेड सेबी, ती रेग्युलेटेड IRDA, ती रेग्युलेटेड माइन्स, ते रेग्युलेटेड कोल, ते रेग्युलेटेड बंदरं, ह्या सगळ्यामध्ये डिरेग्युलेशन करणं म्हणजे नियम मोडणे. दॅट इज इज ऑफ डुईंग द बिझनेस. आणि मग शेवटी कायदे मोडणं, अशी ती प्रक्रिया आहे. आणि म्हणून संकल्पनांच्या पातळीवरती ते निर्माण कसं झालं आणि मोडलं कसं जातंय, त्याच्यामध्ये वित्तीय भांडवलाची गेल्या 30-40 वर्षातली भूमिका, राज्य सरकार ते बदलू शकतात, ही ताकद त्यांनी कमावली आहे. आणि आज वॉलमार्टसाठी आपले सगळे 3ही शेतीची ऑर्डिनन्स बिलं झालेली आहेत. रिलायन्स फार छोटा आहे हो. जगभरची विद्यापीठं भारतात आणून भारतातल्या हजारो एकर जमिनी जगभरची विद्यापीठं या ठिकाणी येतील. लोणावळा जाताना सिंहगडाचं डोंगरावरती तुम्ही एक विद्यापीठ बघता, सिंहगड विद्यापीठ. असे भारतातल्या अनेक ठिकाणं, जिल्हा आणि तालुक्याला आता जगभरची विद्यापीठं येतील आणि हजारो एकर जमिनी ताब्यात घेतील. सामान्यांचं शिक्षण, गरिबांचं शिक्षण, होय मध्यमवर्गीयांचं शिक्षण पण कर्ज काढूनच करायला लागेल. कर्ज घेणं शक्य असेल तर, ते तुम्हाला आणि मला शक्य नाहीये. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण किती वर्ष मागे गेलो तुम्ही शोधून काढा. आरोग्य व्यवस्थेमध्ये मधल्या 70 वर्षामध्ये आपण अनेक सार्वजनिक, अनेक KM निर्माण केले, अनेक JJ निर्माण केले. पण मुंबईमध्ये 3 ही मोठी हॉस्पिटल आजही कोरोनामध्ये उपयोगी पडतात, पण खासगी हॉस्पिटल्स उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे सोशल स्पेंडिंग, शिक्षणावरती, आरोग्यावरती रेल्वेने तर प्रचंड मोठी क्रांती केली होती 100-150 वर्षामध्ये. पण आता रेल्वे ही प्रॉफिट मेकिंग कमॉडिटी त्यांच्यासाठी झालेली आहे आणि म्हणून त्याचं खासगीकरण. त्यामुळे सोशल स्पेंडिंग, लोकांसाठी स्पेंडिंग, या संकल्पना बाद करणं, याला कदाचित समाजवादी संकल्पना म्हणत असतील, पण एव्हरीथिंग फॉर द प्रॉफिट, नथिंग फॉर द सोशल. माणसांसाठी काही नाही, शेतकऱ्यांसाठी काही नाही, कामगारांसाठी काही नाही, मध्यमवर्गीयांसाठी काही नाही. आम्ही सांगतो तिथे आम्ही भांडवल लावू, त्याचा नफा, रेट ऑफ रिटर्न ऑन ऍसेट अँड रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर 1 वर्षात मला साधारणपणे मोर दॅन 50% किंवा डबल मिळत असेल तर मी भांडवल ठेवेन, नाही तर मी दुसरीकडे जाईन. ही ती त्या वित्त भांडवलाची डिक्टेटरशिप आहे. आणि त्यामध्ये जपानमध्ये शून्याखाली व्याजदर आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये आजही 1.5 किंवा 2% व्याजदर आहे. अजूनही भारतात तो 4, 5, 6, 7% व्याजदर आहे. तो व्याजदर खाली आणणं हाच त्यांचा एक हुकमाचा भाग आहे. त्यामुळे सगळेच कायदे मोडताना लोकांच्या बचतीला प्रचंड मोठा धक्का बसवणं, ती असुरक्षित करणं, त्या असुरक्षित तुमची बचत ही मार्केट ओरिएंटेड करणं, बाजार नियंत्रित करणं आणि ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड, EPFO आणि पेन्शनचा पैसा बाजार नियंत्रित करणं, हे त्या सोशल सिक्युरिटी कायद्याचा एक अंतिम उद्दिष्ट आहे. आणि जेव्हा हे सगळे कायदे अंमलात जातील तेव्हा तुम्ही लढून मिळवलेले 100 वर्षातले कायदे, इट कम्स टू ए नॉट, इट कम्स टू ग्राइंडिंग हॉल्ट. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन संघटित केंद्रीय कामगार संघटना आणि त्याच्या परिघाच्या बाहेर शेकडो ज्या संघटना आहेत, या सर्वांनाच एकजुटीने आपापल्या ठिकाणी राज्यांना सांगून, महाविकास आघाडीला सांगून, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, तुमची सत्ता टिकवायची असेल तर तुम्हाला केंद्रातल्या या 4ही बिलांना विरोध करायला लागेल. जरी राष्ट्रपतींनी सही केली तरी आपल्या राज्यामध्ये ते कसं आपण रोखू शकतो. आणि आपल्या राज्यामध्ये जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी जो माथाडी कामगार कायदा आहे, त्याच्यामधलं करप्शन घालवा, त्याच्यामध्ये रिजिडिटी घालवा, पण तो सुलभ करा. किमान वेतन कायदा आहे तो सुलभ करा. कंत्राटी कामगारांचा कायदा आहे तो सुलभ करा. सोशल सिक्युरिटी महाराष्ट्रामध्ये सुलभ करा. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी एक सोशल सेक्युरिटी स्कीम महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला आपण हे त्यांच्यावरती दडपण आणू शकतो. ही आपण ताकद एकजुटीने जमवू शकतो. होय, महाराष्ट्राचे काही कायदे हे भारतामध्ये एक आदर्श आहेत 1960 सालापासून, पण त्याच्यामध्ये बदल घडवण्याची गरज आहे.
हा पर्याय आपण सर्वांनी एकत्र येऊन, ही जी काही मोदींची दादागिरी आहे, जी आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाची दादागिरी आहे, ज्यांना एक नवीन अर्थजगत निर्माण करायचे, ज्यामध्ये मनुष्य विरहित, भांडवल केंद्री आणि मनुष्य विरहित असे व्यवसाय, अशी सेवा, अशी शेती त्यांना करायची आहे. त्यातून त्यांना जीडीपी वाढवायचे, पण विषमता वाढणार. त्यामुळे आपल्याला ही अर्थव्यवस्था चालणार नाही. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं जे मूलभूत तत्व आहे, समताधिष्ठित समाज, तो पार धुळीला मिळणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वच नीतिमूल्यांना, स्वातंत्र्यपूर्वाच्या काळातली आणि नंतरची जी नीतिमूल्य आपण निर्माण केली, त्याच्यामधून मिश्र अर्थव्यवस्था, आणि त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ऑफ द इकॉनॉमी, हे सूत्र आपण जपलं. ते पब्लिक सेक्टर आता डिसमॅन्टल करणं, मोडणं, तोडणं, याला या 20 लाख कोटीमध्ये अग्रक्रम देण्यात येतोय. ती काही तुम्हा लोकांना 20 लाख कोटीची एक फायद्याची योजना नव्हे, तर ती कर्जाची योजना आहे. ती तुमच्या हातामध्ये क्रयशक्ती वाढवण्यासाठी देण्यात येणारा पैसा नसून, त्याच्यामधून छोट्या उद्योगांना कर्ज द्यायचे असं म्हणायचं. प्रत्यक्षामध्ये फक्त 3 लाख कोटीपैकी फक्त 60,000 कोटी सँक्शन झालेत. ते त्यांनी उचलले नाहीत, कारण का ते ऑलरेडी थकीत आणि बुडीत कर्जाचे धनी आहेत, आणि म्हणून त्यांना सुद्धा ते कर्ज मिळू शकणार नाहीत. आणि ऑलरेडी 20 लाख कोटी बँकांचे कर्ज बुडवे आहेतच. त्यामुळे बँका ह्या चालत नाहीयेत. बँका उघडतात, बँका बंद होतात, परंतु आत बँकिंग होत नाहीये. असं गेले 3 वर्ष चाललंय. याच्यावरती किती राजकीय पक्ष आणि किती बँक कामगार संघटना आणि किती कामगार संघटना आपलं मत व्यक्त करतायत, आपण सांगू शकाल का? हे आत्मपरीक्षण करण्याचा प्रश्न आहे. आपल्याला या देशात आपली बचत सुरक्षित नाही हे कळत नाही. आपल्याला या देशामध्ये आपलं सेव्हिंग सुरक्षित नाही, आपली इन्व्हेस्टमेंट सुरक्षित नाही, आणि आपली ज्याला आपण म्हणतो कस्टमर आणि कंझ्युमर सुरक्षित नाहीयेत. आपले कंझ्युमरचे अधिकार, इन्व्हेस्टरचे अधिकार आणि बचत करण्याचे अधिकार कुठे सुरक्षित आहेत? आज सहकारी बँका जेव्हा मोडल्या जात आहेत, तेव्हा आम्ही तुम्हाला 5 लाखाचं विमा संरक्षण देऊन सांगणारे लोक, अरे तुम्ही सहकारी बँका सुरक्षित करू शकत नाहीत, तुम्ही पब्लिक सेक्टर बँका सुरक्षित करू शकत नाहीत, मग लोकांच्या पैशाची सुरक्षितता तुम्ही 5 लाखाचा विमा देऊन सुरक्षित करणार आहात? आपण रोखठोक प्रश्न विचारणारे लोक आहेत कुठे? ना राजकीय पक्ष, ना कामगार संघटना. अशा परिस्थितीत कामगार कायदे मोडले म्हणून केवळ कामगारांनीच आरडाओरडा करण्याचा प्रश्न नाहीये. एकूण भारतीय जनतेचे, नागरिकांचे अधिकार गेलेले आहेत. ते जगण्याच्या हक्काचे अधिकार गेलेले आहेत. त्यांचा शिक्षणाचा अधिकार, त्यांचा आरोग्याचा अधिकार, त्यांच्या रोजगाराचा अधिकार आणि ते किमान वेतनाचा अधिकार सुद्धा जातोय, आणि ते गुलामगिरीच्या वाटेने चाललेले आहेत. असं ते ह्या कामगार कायद्याच्या मोडण्याचा परिणाम आहे. त्यामुळे व्यापक विचार करण्याची गरज आहे. हा एक मोठा षडयंत्राचा मोठा भाग आहे. त्यामुळे जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा हा जो काय डेड एंड पॉइंट आहे, त्याचा 2021 मध्ये जो आविष्कार असेल, तो बेकार आणि भूकमारीचा असेल. आणि त्या काळामध्ये मोठं भांडवल येईल, पण रोजगार निर्माण होणार नाही. हे आव्हानात्मक प्रश्न आपल्या समोर आहेत. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकाला, आपल्यातल्या प्रत्येकाला आपण ब्रह्मदेव आहोत असं वाटत असेल, तर आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि आपल्याला जमिनीवर उतरून विचार करावा लागेल. एअर कंडिशन बंद केबिन मध्ये बसून संघटित कामगार वर्ग आता संघटना टिकू शकणार नाही, कारण कलेक्टिव्ह बार्गेनिंग संपलेलं आहे, रजिस्ट्रेशन संपणार आहे. तुम्हाला रस्त्यावरती यावंच लागेल. तुमचे मेंबर नाही तर तुम्हाला टाटा बाय बाय करून सोडणार आहेत, आणि मालक त्यांना संघटित कामगाराला घरी बसवण्याच्या सगळ्या योजना पूर्णपणे राबवणार आहे. अशा वेळेस प्रचंड मोठा हाहाकार, ज्या मध्यमवर्गीयांनी 2014ला मोदी प्रेमापोटी हा सरकार निवडून दिलं, अच्छे दिनाच्या लोभापोटी निवडून दिलं, त्या मध्यम वर्गाला जास्तीत जास्त फटके बसतील, कारण तोच फक्त संघटित आहे, आणि त्याचीच जास्त बचत आहे, आणि त्याचीच जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी आम्ही तर सगळे सर्वहारा आहोत. आणि म्हणून मध्यम वर्गाचे, श्रीमंतांचे पण डोळे उघडणं आवश्यक आहे. जे छोटे उद्योग आज 6 कोटी 20 लाखांनी गेले आहेत, ते उठून उभे राहू शकणार नाहीत, कारण मोठे उद्योग त्यांना उभे राहू देणार नाहीत. देर शॅल बी द ओनली मोनोपोली. आणि मग काही रिलायन्स, काही टाटा, काही बिर्ला, काही वॉलमार्ट आणि काही फेसबुक असेच मक्तेदार त्या ठिकाणी असतील. मग त्यात चीनचा Alibaba.comचा जॅकमा असेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे. कदाचित चीन आणि भारत युद्धानंतर झालंच तर काय असेल ते आता सांगणं बरं नाही. आता तो विषय नाही, नाहीतर त्याच्यावरती मत व्यक्त केलं असतं. पण मला एवढंच सांगायचं आहे, कामगार कायदे मोडत असताना या देशातले सगळेच कायदे मोडलेले आहेत. ते पर्यावरण विषयक पण मोडलेले आहेत, आणि भारताच्या सीमेवरची पलीकडची सुरक्षा संपलेली आहे, आणि देशांतर्गत सुरक्षता संपली आहे. त्यामुळे हाथरस सारखे प्रकार रोजच आपण बघतो. आणि म्हणून संविधानातले कोणते अधिकार शिल्लक आहेत? म्हणून कामगारांचे कायदे मोडले, या निमित्ताने ह्या सगळ्याच अधिकाराबद्दल आपल्याला बोललं पाहिजे.
आणि म्हणून ते केवळ कामगार संघटनांनी बोलून चालणार नाहीत. राजकीय पक्षांनी जी तोंडाला पट्टी लावलेली आहे ती पट्टी काढली नाहीत. ते राजकीय पक्षांना लोक फेकून देतील आणि लोक स्वतःच निवड करतील, कारण का ते भुकेने आणि बेकारीने आणि महागाईने त्रस्त झालेले असतील. ते रस्त्यावरती येतील, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. आणि त्यामुळे लोक स्वतः नेता निवडतील. राजकीय पक्ष जे लोकांबरोबर नसतील ते फेकले जातील. एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय. मी या ठिकाणी थांबतो आणि माझ्या भाषणातून कदाचित माझे जे काही माझे कॅरेक्टर आहे स्पष्ट बोलण्याचं कोणी दुखावलं असेल तर त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावं. मी स्वतः सातत्याने स्वतःला बदलत आज मी आत्मटीका करत बोलतोय, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका प्रभावाने किंवा मी स्वतः कार्ल मार्क्स म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा पंडित नेहरू म्हणा किंवा सुभाषचंद्र बोस म्हणा, अर्थात जयप्रकाश नारायण, या सर्व जे काही परिवर्तनवादी विचारांचे, पुरोगामी विचारांचे आणि अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांच्यासारख्या महान लोकांच्या विचाराने आम्ही काम करतो. आणि म्हणूनच चळवळीमध्ये जो सर्वहारा वर्ग आहे, जो कष्टकरी वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, जो कामगार आहे, जो दडपला गेलेला आहे, त्याच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. आणि त्याला पुरोगामी ठेवत त्याचा आर्थिक उद्धार करत त्याच्यासाठी सामाजिक न्याय मिळवण्यासाठी आपल्याला संघटना बांधल्या पाहिजेत. त्यात कामगार संघटना हा एक टूल फॉर द चेंज इन द सोसायटी आहे. त्यामुळे ट्रेड युनियन इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज हे मीच म्हणतो असं नव्हे. शहीद भगतसिंगांनी जेव्हा ट्रेड युनियन ऍक्ट 1926 झाला त्याच्यापूर्वी हे वाक्य ट्रेड युनियन्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज हे त्यांचं वाक्य आहे. आणि त्यामुळे त्या शहीद भगतसिंगाला स्मरण करत आपण पुन्हा एकदा नवीन जग कसं निर्माण करू शकू. येस, अनदर वर्ल्ड इज पॉसिबल अँड वी वॉन्ट सोशलिझम टू बी इन द अनदर वर्ल्ड. आणि त्यासाठी आपण कसं काम करायचं अशाही परिस्थितीत याचा विचार आपण करूया. एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. सर 4 प्रश्न आले आहेत. हो, तुम्ही खूपच सविस्तर बोललात. म्हणजे त्या प्रत्येक बदलाचा प्रत्येक घटकावरती काय परिणाम होईल याच्या संदर्भात तुम्ही खूपच सविस्तर विश्लेषण केले. प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न आहे, मागच्या वर्षीचा कायदा मंजूर झाला असं तुम्ही म्हणालेला, तो कुठला कायदा होता? दुसरं असा एक प्रश्न आहे की मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉयमेंट आणि प्रॉडक्टिव्हिटी भारताची वाढावी याच्यासाठी काय पर्याय तुम्ही सुचवाल? नंतर आहे की स्टार्टअपचा जो बूम आलाय आता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे तुम्हाला वाटते का? आणि ह्या स्टार्टअपच्या बूममुळे विषमता किंवा असमानता कमी व्हायला मदत होईल असं तुम्हाला वाटत नाही? पहिली गोष्ट, एकूण 4 कायद्यामध्ये एक कायदा जो आहे ना तो म्हणजे वेजेसच्या बद्दलचा तो आधीच झालाय. या आता इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, सोशल सिक्युरिटी कोड आणि ऑक्युपेशन सेफ्टी कोड हे झालेले आहे. तर त्याचे रूल्स मात्र अजून बनलेले नाहीत. आता या तिन्हाच्या मध्ये रूल्स कधी बनतील ते बनतील. हा एक भाग झाला. दुसरा प्रश्न होता तो मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भामधला. ते स्टार्टअप वगैरे तुम्ही जे काही म्हणालात ना, तर स्टार्टअप वगैरे हे सगळे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहेत. आणि स्टार्टअप मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की टाटा सारखे लोक, टाटा हा मोठा त्याला म्हणतो आपण मोठा भारतीय भांडवलदार आहे, परंतु रतन टाटा स्वतः त्यांची व्यक्तिगत गुंतवणूक ही एकेका स्टार्टअप मध्ये कुठे ज्याला असं आपण म्हणू एक 5,000 कोटी, 10,000 कोटी, हे जास्त झालं 2,000 कोटी इथपासून सुद्धा ते स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करतात. आता या स्टार्टअप मधून त्याचं जे नेचर आहे हे मोस्टली टेक्नॉलॉजीवर आधारितच हे सगळे स्टार्टअप आहेत. आणि मग ते कुठेतरी टायअप करतात त्यांच्या प्रॉडक्टच्या संदर्भामध्ये. त्यामुळे स्टार्टअप येतात खूप, पण किती वर्ष ते टिकतायत असं गेले 5 वर्ष जर विचारलं तर फार कमी स्टार्टअप हे सक्सेसफुल होताना दिसत आहेत. तर त्यामुळे स्टार्टअप मध्ये नोकरी मात्र अजिबात निर्माण होत नाही. म्हणजे आता जसे स्विगी ह्याच्यामध्ये डिलिव्हरी बॉईज निर्माण होतात, अमेझॉन ह्याच्यामध्ये डिलिव्हरी बॉईज निर्माण होतात, पण फार मोठ्या प्रमाणात आहे असं काही मला वाटत नाही. त्यामुळे हे जे काही फूड सर्व्हिंग किंवा तुमचं कुरिअर बॉय की ह्याचे सुद्धा छोटे छोटे स्टार्टअप आहेत जे टेक्नॉलॉजीवर चालतात. आणि प्रत्येक उद्योगाशी निगडीत काही स्टार्टअप आहेत, मोठ्या उद्योगाशी निगडीत. स्टार्टअप मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेने फार मोठा भर पडतो असं मला स्वतःला काही वाटत नाही. टाटा हाऊस सुद्धा एक प्रचंड मोठा जो भारतामध्ये एक वेळचा नंबर 1 नंबर 2 होता. आज टाटा हा तुम्ही नुकतेच काही डेव्हलपमेंट ऐकलेले असतील
की टाटाचा जो सायरस मिस्त्री हा जो काही पूर्वीचा चेअरमन होता ज्याला रतन टाटाने काढला, सायरस मिस्त्रीला आता टाटाच्या मधून बाहेर पडायचे, त्याचे शेअर्स जर त्याने विकले तर ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 18% आहेत. ते जर 18% शेअर्स त्यांनी विकले तर ते शेअर्स टाटा घेणार आहे आणि टाटाला ते शेअर घेण्याकरता टाटा सन मध्ये जे काही त्याची होल्डिंग कंपनी आहे त्याच्यात त्याच्याकडे पैसे नाही आहेत. सायरस मिस्त्रीचे शेअर घेण्याकरता टाटाकडे पैसे नाहीयेत. तुम्ही परवा ऐकलं असेल अनिल अंबानी कुठेतरी लंडनच्या कोर्टात म्हणाला की मी बायकोचे सोने गहाण ठेवून माझ्या वकिलाची फी दिलेली आहे, माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी बँकरप्ट झालेलो आहे. अनिल अंबानीचं हे अनिल अंबानीने त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये अनिल अंबानीची मी गोष्ट सांगितली, पण मी आता टाटावरती भाष्य करत होतो. तर जे काही मॅन्युफॅक्चरिंग जे काही युनिट्स येत आहेत किंवा सेवेशी निगडीत जे काही युनिट्स येत आहेत त्यातून स्टार्टअप फार मोठ्या प्रमाणात या देशात काय म्हणजे साधारणपणे एक म्हणजे 25,000 पण स्टार्टअप या देशामध्ये निर्माण झालेले नाहीये, ज्याच्यामध्ये कलेक्टिव्हली जर बघितलं तर त्यांनी किती उत्पादन केलंय किंवा त्याच्यामध्ये किती संपत्ती जनरेट केली आहे तर ती फारशी काउंट करण्यासारखी नाहीये. एवढंच मी सांगतो. आणि तिसरा मुद्दा पुन्हा एकदा जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. बोला. मॅन्युफॅक्चरिंग, एम्प्लॉयमेंट आणि प्रॉडक्टिव्हिटी भारताची वाढावी यासाठी काय करायला हवं? आणि आता एक प्रश्न आलाय की 2023-24 मध्ये भारताची परिस्थिती हाताळण्यासाठी आपण कार्यकर्ते म्हणून काय करायला हवं? मी या प्रश्नाची माझ्या भाषणामध्ये काही उल्लेख केलेले आहेत की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ऑलरेडी 2000 नोटबंदी नंतर प्रॉब्लेम झाले, जीएसटी नंतर प्रॉब्लेम झाले, त्यामुळे 6,20,00,000 जे एसएमई आणि मायक्रो जे काही इंडस्ट्रीज आहेत हे ऑलरेडी थकीत कर्जामध्ये अडकलेले आहेत. त्यांना जरी आता 20,00,000 कोटी पॅकेजमध्ये 3,00,000 कोटी देण्यात आले तरी ते बँकिंगच्या नियमाप्रमाणे घेण्याच्या क्षमतेचे राहिलेले नाहीयेत. त्यामुळे प्रश्न असा आहे की एसएमई बंद झाले की 13 कोटी रोजगार हा बुडलेला आहे. म्हणजे परमनंट कामगार होते त्याच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आता करोना आल्यानंतर किंवा करोना जरी आला नसता तरी प्रश्न असा आहे की डिमांड आणि सप्लाय चेन याच्यामध्ये एक ज्याला म्हणतो की चक्रव्यूह निर्माण झालंय. डिमांड नाही म्हणून सप्लाय होत नाही, म्हणजे उत्पादन होत नाही, आणि उत्पादन नाही आणि लोकांच्या हातात पर्चेसिंग पॉवर नाही, क्रय शक्ती नाही, वस्तू विकत घेतली जात नाही म्हणून उत्पादनच होत नाही. आता अशा तऱ्हेने पहिल्यांदा डिमांडसाठी काय करता येईल आणि सप्लायसाठी काय करता येईल, तर कोरोनानंतर सप्लाय चेन बंद झाल्या, परिणामी जीडीपी आता पहिल्याच तिमाहीमध्ये 24% खाली गेलेला आहे, म्हणजे 50,00,000 कोटीचा चुराडा झालेला आहे. आता यातून बाहेर पडून हे उद्योग उभे राहतील का, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर उभं राहील का? त्याचं उत्तर मगाशी मी दिलं की नाही, नाही असं त्याचं उत्तर आहे. जुजबी काहीतरी छोटी उद्योग उभे राहणं त्यातून फार मोठा रोजगार नाही होणार, पण स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आता फार मोठं भवितव्य नाहीये. मोठे कॉर्पोरेट उद्योग आणि इंटरनॅशनल जे काही कंपन्या आहेत ते छोट्यांना जगू देणार नाहीत. अशाच तऱ्हेचे उद्योग येतील आणि मग ते तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे ते छोटे उद्योग चालू शकणार नाहीत. त्यांचं मार्केट हे ऑलरेडी मोठ्याने कॅप्चर केलेलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे जो चीनमध्ये आता काय झालंय की संपूर्ण तिथला जो कम्युनिस्ट पक्ष जो लोकशाहीला पायदळी तुडवून तिथलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कसं वाढवायचं याची योजना आखतो, तिथलं सर्व्हिस सेक्टर कशी वाढवायची याची योजना आखतो आणि भले चीप लेबर असेल परंतु तो सर्वांना जगवण्याचा प्रयत्न करतो. त्यात तो अमेरिकेवरती मात करू शकतो. परंतु चीनी कम्युनिस्ट पक्ष ज्या डिक्टेटरशिप पद्धतीने तिथली राज्य व्यवस्था चालवतो आहे, आपण त्या व्यवस्थेला कधीच चांगलं म्हणू शकत नाही. आपण लोकशाही मांडणारी लोक आहोत. या ठिकाणी मोदी हुकुमशाह असले तरी त्यांच्याकडे हेही कौशल्य नाहीये आणि आपल्याला अशा तऱ्हेची हुकुमशाही पद्धतीने उद्योगाची रचना आपल्याला मान्य नाहीये. त्यामुळे लोकशाही मूल्यांसाठी आपल्याला लढावं लागेल. छोटे उद्योग आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये मोठे उद्योग होणं शक्य नाही. छोटे उद्योग टिकण्याकरता राज्य व्यवस्था बदलणं आणि मग त्या ठिकाणी मग डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज आणि काही देशासाठी महत्वाचे असणारे इंडस्ट्रीजमध्ये देशाची गुंतवणूक वाढणं, त्याकरता सोशल इन्व्हेस्टमेंट, सोशल स्पेंडिंग आणि मार्केट्स रेग्युलेट करणं, याकरता शासनाचा हस्तक्षेप हे जर शक्य झालं तर मात्र छोटे उद्योग पुन्हा विकेंद्रित उद्योग पुन्हा निर्माण होऊ शकतील. परंतु आता राज्य व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणं
याला प्राधान्य द्यावं लागेल. अर्थव्यवस्था ही आता मक्तेदारीकडे आणि मोठ्या भांडवलाच्या दृष्टीने जास्त प्रभावित झालेली आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढणं वगैरे मला काय वाटत नाही. छोटा टिकणार नाही मार्केटमध्ये. अशाच तऱ्हेचे हे कामगार कायद्यांमधले झालेले बदल किंवा अन्य कायद्यांमधले झालेले बदल आहेत ते राज्यकर्त्याने जाणीवपूर्वक केलेले आहेत. ते काय अनाहूत किंवा इनॉक्युअस पद्धतीने केलेले नाहीत, ते जाणीवपूर्वक केलेले आहेत. त्यामुळे मला वाटत नाही. सेवा क्षेत्र मात्र वाढलेलं असेल, पण सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा ते मोठ्या ते भांडवल केंद्रीय असेल आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल, त्यामुळे तिथेही रोजगार नसेल. अशा तऱ्हेचा सेवा क्षेत्र मात्र अधिकाधिक वाढलेला असेल असं माझं निदान आहे. आणि शेवटचा मुद्दा काय होता तुमचा? शेवटचा मुद्दा होता की 2023-24 मध्ये आपल्या देशाची परिस्थिती काय असेल आणि आपण ती कशी हाताळू शकू कार्यकर्ते म्हणून, किंवा काय करायला 2023-24 म्हणालात? हो हो हो. 2022 ला या देशाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हो. आणि 75 वर्ष पूर्ण होत असताना मोदींना असं वाटणं साहजिकच आहे की या 75 वरती आय एम प्रिसाइडिंग ऑन द मॅटर. कदाचित माझे व्यक्तिगत मत आहे की ते इलेक्शन घेऊन पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करतील. परंतु 2022 पर्यंत सुद्धा परिस्थिती इतकी अस्थिर झाली, आत्ताच एवढी परिस्थिती अस्थिर झालेली आहे की ही परिस्थिती सुद्धा त्यांच्या काबूत राहील की नाही ही कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे लोकशाहीतून हुकुमशाहीकडे जात असताना परिस्थिती मात्र अस्थिर होते, ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण होते आहे. भारतीय सीमा असुरक्षित झालेली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न हे देशांतर्गत सत्ता अस्थिर करण्याच्या साठी एक निमित्त असू शकतं असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण सीमेवरती चीन आहे, सीमेवरती अमेरिका पण येऊ पाहते. अमेरिकेतले काही बदल झाले तरी सुद्धा सियाचेन हे जे बोन ऑफ कंटेन्शन आहे त्या ठिकाणी अमेरिकेला पाऊल ठेवायला जर नरेंद्र मोदी परवानगी देणार असतील तर चीन हे अलाउ करणार नाही. आणि त्यांचा जो काही अमेरिकाचा दोस्त पाकिस्तान त्या ठिकाणी अमेरिकेला अनेक लष्करी तळ देतोय, विमानतळ देतोय. म्हणून चीनच्या फौजा लडाखमध्ये जवळजवळ 40,000 स्क्वेअर मीटर जागेवरती भक्कमपणे 1.5 लाख सैन्य आणून उभा करतो. त्या ठिकाणी त्यांचा विमानाचा ताफा पण हजर आहे, बंकर्स पण बांधली गेलेली आहेत. त्यांना सियाचेन हे 180 किलोमीटर वरती ते आहे, त्या तुमच्या लडाखच्या ज्या ठिकाणी त्यांचे बंकर्स आहेत तिथून. त्यामुळे सियाचेन हे बोन ऑफ कंटेन्शन आहे. आणि 370 रद्द केल्यानंतर अमित शहानी जे काही अब तो हम पीओके लेके रहेंगे, अब हम अक्साई चीन लेके रहेंगे, ही जी काही मुक्ताफळं उधळलेली आहेत त्यानंतर चीन बिथरलेला आहे. आणि या चीनची ताकद ही अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने सर्वांगाने सर्व क्षेत्रात जास्त आहे. चीन हा एक कम्युनिस्ट पक्षाने एक हुकुमशाही पद्धतीने चालणारा देश आहे आणि त्यांची ताकद आर्थिक लष्करी ही आता अमेरिकेला सुद्धा भारी पडू शकते. आणि पाकिस्तान हा आता त्यांच्या जवळ आहे, तो अमेरिकेच्या जवळ किती आहे हा प्रश्न आहे. पण भारताचे जे मित्र आहेत ते शत्रू जरी झाले नसले तर ते मित्र राहिले नाहीत आपल्या आसपासचे. ते बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा अगदी भूतान पण असेल, नेपाळ सुद्धा असेल. अशा परिस्थितीमध्ये देशाबाहेरची परिस्थिती देशांतर्गत अस्थिरता निर्माण करू शकते. असं जेव्हा वातावरण 2020च्या या ऑक्टोबरमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये 2022ला 75 ऑलरेडी मनसुबे असे आहेत आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचे की आपण तेव्हा 75 करून इलेक्शन करून पुन्हा एकदा सत्ता मिळवू. 2024च्या विषयी आता तरी मला वाटतं कोणी विचार करत नाहीत. पण मला असं वाटतं की आता जी काही परिस्थिती चिघळत चालली आहे ती करोनाच्या नंतर अधिक बिघडत जाईल. त्यामुळे 2022 सुद्धा असा एक कठीण कालखंड असेल. त्या ठिकाणी मोदी हटवणं, RSS वरती मात करणं याकरता मोदी विरोधात आणि RSS विरोधात संविधानातल्या एकूणच जे काही मूलभूत अधिकार आहेत ते टिकवणं आणि लोकशाही टिकवण्याकरता सर्वच जनतेने एकजुटीने एकत्र येणं हीच एक राजकीय गरज आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे अगदी डॉक्टर गणेश देवींसारखे लोक किंवा मेधा पाटकरांसारखे लोक किंवा अनेक अशा संघटना आहेत, प्रशांत भूषण असतील किंवा योगेंद्र ठाकूर असतील किंवा अनेक साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, गट
हे जे विचार करतायत आणि आता आपण बघतो की एकजूट ही त्या अनुषंगाने वाढली तर मग मोदींचं जी काही आता जी काही दादागिरी दिसते त्याला कुठेतरी सुरुंग लागू शकतो आणि तो सुरुंग लावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यामुळे 2022 आणि 24ला काय असेल यापेक्षा आता आपण काय करू याच्यावरती 2022 असेल, याच्यावरती 2024चा मी स्वतः विचार करत नाही. कारण मोदींकरता त्यांनी स्वतः संकट निर्माण केलेली आहेत आणि तुम्ही बघाल की डिसेंबर नंतर या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी जे अनेक सुरुंग त्यांनीच पेरून ठेवले आहेत त्याचा स्फोट होत जाईल आणि लोक नेता शोधतील असं मगाशी जे मी म्हणत होतो त्याच्यामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. कंत्राटीकरणाचं माईक हे जे ऍडजस्ट करा. मॉडेल आहे सर, हा जो एक्सप्लॉयटेशनचं नवीनच एक युग आपल्या भारतामध्ये सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंग वाढायला लागले. तर माझं एकच म्हणणं आहे सर, स्थायी कर्मचारी म्हणजे ज्यांना त्यांना भरपूर पगार असतो आणि ही जी विषमता आहे स्थायी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनमानात किंवा त्यांच्या मानधनात जी विषमता आहे त्याच्यामुळं पूर्ण सरकारी जे सर्व कर्मचारी ब्युरोक्रेसी त्यांचं कंत्राटीकरण करणं योग्य आहे किंवा नाही असं मला तुम्हाला विचारायचं आहे. त्यामुळे कार्यक्षमता सुद्धा वाढायला लागेल आणि त्यांच्या याच्यानुसार त्यांना मानधन भेटायला लागेल. एवढा माझा सरांना प्रश्न होता, त्याबाबत आपलं मत. हे बघा मी तुम्हाला एक रिझल्ट सांगितले. हायर आणि फायर ही संकल्पना जेव्हा पब्लिक सेक्टर जो आदर्श एम्प्लॉयर असतो तो जेव्हा स्वीकारतो आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ही जेव्हा संकल्पना तो स्वीकारतो तेव्हा मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मध्यम पगाराच्या नोकऱ्या याच्यावरच्या नोकऱ्या जाणं हे क्रमप्राप्त आहे आणि ज्या नोकऱ्या निर्माण होणार त्यांच्यामधूनच किंवा फ्रेश या 11 महिन्याच्या किंवा फार फार तर 2 वर्षाच्या निर्माण होतील त्या फिक्स टर्म असतील. त्याच्यामध्ये एम्प्लॉयरवरच्या डोक्यावरती कोणतीच लायबिलिटी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटी पेन्शन सारखे बोजा नसेल. तर आता पब्लिक सेक्टर एम्प्लॉयर जो मोठा एम्प्लॉयर आहे तोच हे धोरण स्वीकारतोय. खासगी धंद्यामध्ये तर ऑलरेडी हे आहेच. बऱ्याच खासगी उद्योगामध्ये फिक्स टर्म ऑलरेडी आहे. त्यामुळे बहुसंख्य परमनंट कामगारांचं कंत्राटीकरण किंवा फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट होणं हे आता येत्या कालखंडामध्ये होणार. ते वर्षभरात होईल अशी माझी असेसमेंट आहे. आणि म्हणून मग अशी म्हटलं की मध्यमवर्गीयाला फटके बसणं हे आता या कायद्यातून जे झालेले बदल आहेत ते होतील. त्यांचे पगार लाख असतील, 1.5 लाख असतील किंवा 2 लाख असतील, त्यांना घरी बसवण्याची योजना, त्यांचे जे काही पैसे आहेत ते देणं, व्हीआरएस म्हणा, सीआरएस म्हणा, सीआरएसच्या योजना ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. व्हीआरएस ची अपेक्षा जे करत असतील त्यांना पण लाथा मिळतील. कारण पैसे द्यायला सरकारकडे नाही, कारण का सरकारने अंतर्गत खजिन्यातले बरेच पैसे कसे लुटलेत हे सांगण्याची अक्कल आपण दाखवली नाही. त्यामुळे आपले सुद्धा 18 महिन्याचा पगार आपल्याला मिळेल की नाही अशी एक चमत्कारिक परिस्थिती येत्या कालखंडात निर्माण होईल. त्यामुळे आता संघटित कामगार वर्ग जो आहे तो ठीक आहे, तो संघर्ष करेल. जसं आता डिफेन्समध्ये, ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये इनडेफिनिट स्ट्राईक आहे, ते करणार आहेत. आता ते करताना ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये कामच नाही लक्षात घ्या तुम्ही. सध्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आता भारतीय म्हणजे काही काम नाहीये. तर त्यामुळे काम नसताना तो संप होतोय. संप झाला पाहिजे, सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, पण कधी कधी संप हा सुद्धा अंगावर येऊ शकतो, हेही लक्षात ठेवा. पण संप करून विरोध करणं हेही आवश्यक असल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. पण तो एक मुद्दा मी फक्त एवढ्यासाठी म्हटला की ते ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये उत्पादन होत नाहीये, त्यामुळे सरकारी धोरणाविरुद्ध आपण संप करतो याची जाणीव आपण ठेवलेली बरी. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं की मोठ्या पगाराच्या नोकऱ्या ह्या कंत्राटी होतील, हो होणार. कंत्राटीपेक्षा त्याला आपण हायर अँड फायर म्हणू किंवा फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणू, ते होणार. आणि तेच एक्झॅक्टली या इंडस्ट्रियल कोड बिलाचं खरं त्यांचा उद्दिष्ट तेच आहे. ते हे होऊ घातलेलं असं ते गेले 3-4 वर्ष आपल्याला दिसत होतं, ते प्रत्यक्षात होत आहे. आणि 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं त्यांनी सूतोवाच केलं होतं, ते त्यांनी आता प्रत्यक्षात आणलेलं आहे. त्यामुळे अच्छे दिन वगैरे काही नाही, पण वाईट दिवस मात्र त्यांनी कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणलेले आहेत आणि विशेष करून मध्यमवर्गीयांसाठी. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर मी प्रश्नाचं उत्तर मिळालं का? जगदीशभाई खैरालिया. हो सर. जगदीशभाई खैरालिया यांना विनंती करते की त्यांनी या सत्राचा अध्यक्ष म्हणून मांडणी करावी. अजूनही कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया चॅट मध्ये जर लिहिले
तर जगदीशबाईंच्या मांडणीनंतर पण आपण त्यांना ते विचारू शकतो. मारुती विश्वासराव हात वर करतायत. हा अच्छा. सर, माझा प्रश्न असा आहे की प्लीज. तुम्ही फार चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी मुंबई पोर्टल डॉक अँड जनरल एम्प्लॉईज यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. परंतु माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे 22 ते 25 लाख स्थलांतरित झाले, म्हणजे मायग्रेट वर्कर, त्यांना संघटित करण्यामध्ये आपल्या कामगार संघटना कुठे कमी पडल्यात का? कमी पडलेल्या आहेत हीच खरी वस्तुस्थिती आहे. ते रस्त्याने चालताना दिसल्यानंतर आपल्याला आपण हळहळलो. पण 1979 साली तो कायदा निर्माण झाला. ओरिसा सरकारमध्ये बिजू पटनायक मंत्रिमंडळ होतं तेव्हा, आणि त्यानंतर तो कायदा चांगला आहे, परंतु अंमलात कुठेच देशात आला नाही, अगदी महाराष्ट्रात पण आला नाही. त्यासाठी जी काही एक लेबर कमिशनच्या लेवलला संरचना निर्माण करायला पाहिजे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, हे संघटित कामगार वर्ग विसरलेला आहे, राजकीय पक्ष विसरलेले आहेत. आणि आता ते चालत गेले तेव्हा त्यांना धान्य द्या, त्यांना पैसे द्या म्हणून आपण काही गोष्टी केल्या, तर ही आपली पश्चात बुद्धी झालेली आहे. आता असे 40 कोटी लोक आहेत आणि आता परमनंट नोकऱ्या असणारे SMEs मध्ये काम करणारे 13 कोटी लोक हे संघटित परमनंट होते, ते गेलेले आहेत. आणि आता संघटित क्षेत्रातील 2 कोटी आहेत, ते पण आता बाहेर पडतील. त्यामुळे साधारणपणे 55 ते 60 कोटी लोक आज रोजगाराविना असतील येत्या कालखंडामध्ये. त्यात हा जो स्थलांतरित कामगार आहे, ज्याला ना एम्प्लॉयर आहे ना एम्प्लॉयमेंट आहे, तर त्याकरिता कायदे असून आपण ते अंमलात आणले नाहीत, तर आपणच खरं म्हणजे दोषी आहोत. राजकीय पक्ष, परिवर्तनवादी राजकीय पक्ष, परिवर्तनवादी कामगार संघटना यांनी आपल्याकडे दोष जर नाही घेतले तर आपण 1 इंचही पुढे जाऊ शकणार नाही, अशी ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे 1919 सालचा मगाशी माझ्या प्रस्तावनेमध्ये मी म्हणत होतो की 1979 इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट, त्याच्यामध्ये खरंच तो चांगला कायदा आहे, पण त्याचं रजिस्ट्रेशन नाही. तर का नाही? तर कंत्राटदारांचं रजिस्ट्रेशन लेबर मिनिस्टरकडे आहे, लेबर कमिशनरकडे आहे, आणि कंत्राटदार गावागावातून हे जे काही स्थलांतरित कामगार आहेत त्यांना बोलून आणतात आणि मग 300 रुपये रोज द्यायला पाहिजे, तर 50 रुपये रोजावरती त्या तो जो SMEचा मालक आहे तो त्या कंत्राटदाराला मला वाटतं 200 रुपये देतो आणि 50 रुपये तो त्या मायग्रेंट वर्करला देतो आणि 150 रुपये खिशात टाकतो. अशा तऱ्हेचे जे शोषण आहे, हे शोषण चालू दिलं गेलं, त्याचा धंदा केला गेला. त्यातून मग आता मायग्रंट लेबरने आपल्याला म्हणजे कामगार संघटनांनाच एक्सपोज केले, राजकीय पक्षांना सुद्धा लाचबीज काही शिल्लक असेल तर तेही एक्सपोज झालेले आहेत. त्यामुळे आता आपण एकूणच अशा सगळ्या जे ज्यांना काहीच आधार नाही त्यांना आधार देण्याकरता पुन्हा एकदा आपापल्या राज्यामध्ये आपापल्या सरकारांना मोदी सरकारच्या विरोधामध्ये उभे करू शकतो का, याकरता मी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाने आम्हाला कामगार संघटना कृती समिती म्हणून आजच मीटिंग दिली होती. आजची मीटिंग हे 8 तारखेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा मीटिंग देणार आहेत त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये. त्या ठिकाणी महाराष्ट्रातले माथाडी कामगार सारखे कायदे, किमान वेतनाचे कायदे किंवा अन्य काही चांगले कायदे आहेत, या कायद्यामध्ये काही सुधारणा करून त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणून ते ट्रायपर्टाईट कमिट्या करून ते राबवता येतात का, याकरता संघटित कामगार वर्गातले जे काही अनेक संघटना आहेत आणि असंघटित कामगार वर्गातले सर्वांनी एकत्र येऊन आपण या सगळ्या ठिकाणी काय भूमिका अदा करू शकतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे सत्तेत असलेले 3 पक्ष, सत्तेच्या बाहेर असलेले राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष वगळून सगळ्यांनी एकजुटीने आपल्या ह्या सगळ्या कामगार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्काचा संरक्षण करतील. आपल्या सरकारवरती कसे दबाव आणू शकतो आणि मोदी सरकारचा जो वरवंट आहे तो आपल्या लोकांवरती वावरू द्यायचा नसेल तर गाव खेड्यापासून ते शहरांपर्यंत आपली एकजूट कशी वाढवू शकतो, हेच आपण सांगणार आहोत काँग्रेस पक्षाला. आणि त्यांना सांगणार आहोत, तुम्ही आमच्या बरोबर राहिलात तर लोक तुमच्या बरोबर राहतील, नाहीतर लोक आपला नेता निवडतील, आपला मार्ग निवडतील. हेच आपण शिवसेनेला सांगणार आहोत, हेच आपण शरद पवारांना पण सांगणार आहोत. शरद पवारांना 13 ऑगस्टला आपण लेखी दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना आपण 1 मेच्या नंतर 3 पत्र लेखी दिलेली आहेत आणि काँग्रेस पक्षाला पण दिलीत. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने आमचं ऐकून घेण्याकरता बोलवलेलं आहे. ही प्रक्रिया सुद्धा चांगली असं म्हणायला लागेल. आम्ही त्यांच्याकडे जाण्यापेक्षा त्यांनी आम्हाला बोलवणं, याच्यात काहीतरी बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे असं दिसतंय. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जे असंघटित लोक आहेत त्यांच्याकरता एकजुटीने काम करूया असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. सरांनी अतिशय विस्ताराने सगळी मांडणी केली आहे आणि जे कायदे अतिशय
श्रम करून मेहनतीने लढून मिळवले होते तेच कायदे आता कोडच्या रूपामध्ये रूपांतरित करून आणि लेबर रिफॉर्म त्याला असं नाव देऊन हे सगळे बदल करण्यात आलेले आहे. ही घातक बाब कुडगी सरांनी अतिशय छान पद्धतीने आणि विस्ताराने आपल्यासमोर मांडली. त्यांनी मांडताना खरं म्हणजे कामगार संघटना कुठे कुठे कमी पडल्या ह्या पण त्यांनी प्रामाणिकपणे जरा मला असं वाटतंय त्या कायद्यांचा सुद्धा अनेकदा आपल्या कामगारांना लाभ मिळालेला नाही. परंतु किमान एक सोय होती की त्या कायद्याचा आधार घेऊन समजा मालकाकडनं न्याय मिळत नसेल, सरकार देत नसेल तर किमान कोर्टात जाऊन तरी न्याय मिळेल अशा पद्धतीने त्या कायद्यांच्या आधारावर लढा देण्याची एक मुभा होती कामगारांना. ती सुद्धा आता काढून घेण्याचा डाव या मोदी सरकारने किंवा भाजपा सरकारने केलेला आहे. याच्यामध्ये हे सांगायला विसरले असतील की एखाद्या कारखान्यामध्ये किंवा एखाद्या आस्थापनेमध्ये ते म्हणाले की 10% किमान कमीत कमी मेंबरशिप असायला पाहिजे. परंतु तिथे जर मान्यता प्राप्त युनियन व्हायचं असेल तर 65% मेंबरशिप असणे आवश्यक आहे. हे आता ती 30% आहे आता म्हणजे जुन्या कायद्याप्रमाणे. पण 65% जर तुमच्याकडे मेंबरशिप नसेल तर तुम्ही अधिकृत युनियन मान्यता प्राप्त युनियन म्हणून तिच्या बार्गेनिंग करू शकत नाही. जर त्याच्यापेक्षा सगळ्यांची युनियनची मान्यता असेल तर जेवढ्या युनियनला कडे मेंबरशिप असेल 10 ते दरम्यान मग त्या युनियनचे प्रतिनिधींना घेऊन त्याच्यात एक बॉडी बनवून ती निगोशिएशनसाठी करणार अशा पद्धतीचा याच्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही तरतूद सुद्धा घातक आहे कारण की आज ज्या हे मान्यता प्राप्त युनियन सुद्धा तर ही जी एक कामगारांना आधार होता की आता जमिनी विकल्यानंतर कामगारांना जर त्यांच्या ग्रॅज्युटी मिळत नसेल किंवा त्यांना CRSच्या माध्यमातून पैसे मिळण्याची जी सोय होती ती सुद्धा आता काढून घेण्यात आलेली आहे. आणि जसं उच्च सर म्हणाले की 300 कामगार पर्यंत जर कामगार असतील तर त्यांना काही बोलायची त्यांना तरतूदच नाहीये. करण्याची जी काही सूट आहे ती मालकाला मिळालेली आहे. आणि ही खरं म्हणजे कामगार क्षेत्रामध्ये सर्वात मोठा मूलभूत अधिकारांवरचा हा घाला आहे ते त्यांच्या बोलण्यात आला आणि माझंही तेच मत आहे. मी तर म्हणेन एका वाक्यात जर म्हणायचं असेल की माणसाचं कमरेचा कंबरड मोडलं की तो चालू शकत नाही, बोलू शकत नाही, जगू शकत नाही. त्या पद्धतीने कामगारांचं कंबरड मोडण्याचं काम या सरकारने या कायदे बदल करण्यामध्ये केलेला आहे. वेज ऍक्टच्या बद्दल ते म्हणाले की अगोदर तो झालेला आहे. आता वेज ऍक्ट मध्ये सुद्धा काय असणार आहे की मालक सांगेल तो पगार तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही काय पगारासाठी पण बार्गेनिंग करू शकत नाही. आता मिनिमम वेज ऍक्ट जो अस्तित्वात आहे त्याच्यासाठी आम्ही लढतोय. कंत्राटी कामगारांना मिनिमम वेज मिळत नाही कुठे. तर एका कामगाराला जरी मिनिमम वेज मिळत नसेल तरी आता ते मॅन्डेटरी आहे मिनिमम वेज आज. तर ते घेऊन आपण भांडतोय आणि त्याला किमान वेतन मिळवून देण्यासाठी आपण काम करतो. श्रमिक जनता संघ ही खास करून कंत्राटी कामगारांमध्ये आणि आता आपल्या मध्य प्रदेशचं जे फॅक्टरी बंद आहे त्या फॅक्टरीमध्ये कामगारांनी ती जमीन आपल्या ताब्यात घेऊन तिथे फॅक्टरी सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचा पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि त्या लढ्यामध्ये कदाचित आपल्याला यश मिळेल. पण या कायद्यांमुळे कदाचित काय होईल पुढे सांगता येत नाही. तर ह्या पद्धतीने आपलं काम जे सुरू आहे त्याच्यामध्ये कामगार क्षेत्रात जे सर म्हणाले की कामगार संघटनांची फार मोठी चूक झालेली आहे आणि ती मलाही या निमित्ताने सांगायचं आहे की आता जी परिस्थिती आली आहे की पूर्वी मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला की पगारांमध्ये तफावत आहे. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पगार मिळवून देईल त्या लिडरच्या मागे धावायची जी सवय झाली होती 80च्या दशकानंतर त्याचा पण दुष्परिणाम आपल्याला कामगारांना अनेक ठिकाणी भोगावं लागले.
कारण की मालकाने काही कारखान्यांमध्ये जास्त पगार दिला आणि मग ते कारखान्याच्या लोकांनी लढाई सुरू केली आणि ते कारखाने बंद पडले. त्यामुळे कामगार बेसुधारीला लागले, अनेक कारखाने बंद पडले, मिल आपल्या बंद झाल्या मुंबईच्या त्याच्यामध्ये, तेही आपण बघितलं असेल. तर या सगळ्या कामगार लिडर्सची जी मेंटॅलिटी होती ना, जी मॉनोपॉली टाईपची मेंटॅलिटी होती, त्याचा दुष्परिणाम हे आज आपल्याला या ठिकाणी भोगावं लागतंय, हेही मला या ठिकाणी नमूद करायचं. दुसरं, जे मोठ्या कामगार संघटना आपल्या आहेत, त्यांची जी पद्धत आहे आताची आंदोलनाची, ती टोकन आंदोलन करायचं, ही पद्धत आता तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये कशी होईल, मान्य होईल, त्यातून कसं प्रश्न सुटतील, मला नाही वाटत याच्यातून प्रश्न सुटतील. तर आपल्याला आत्मपरीक्षण करून सर्व संघटनांनी, कारण की असंघटित क्षेत्रातील लोक थोड्याफार प्रमाणात लढतात, तरी संघटित क्षेत्रातले जे आंदोलनं होतात ते टोकन होतात. म्हणजे गेटवर मिटिंग घेणे, एक दिवसाचा संप केला, ह्याने प्रश्न सुटणार नाही. माझं तर मत असं आहे की स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने इंग्रजांच्या सरकारला पळो किंवा पळो अशा पद्धतीने जी काही भूमिका विविध आंदोलनांच्या माध्यमातून झालेली होती, त्या पद्धतीने कदाचित आता विचार करावा लागेल. कारण की जेलमध्ये जायला कामगार नेते तयार नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. ते टोकन आंदोलन केला आणि संपला, अशा पद्धतीने प्रश्न सुटणार नाही. आपल्याला सत्याग्रहाची भूमिका, आंदोलनाची भूमिका ही मोठ्या प्रमाणात करो किंवा मरो ही भूमिका वगैरे पुढे घ्यावी लागेल. आत्ताच्या 3 राज्यांनी तर जे कायदे केलेले आहेत, त्या 3 वर्षासाठी त्यांनी सांगूनच टाकलंय की आमच्याकडे कुठलाही कायदा चालणार नाही. हीच परिस्थिती भाजपचे जे सरकारचे जिथे जिथे राज्य आहे त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट सांगतंय, तर आता 3 राज्यांमध्ये तर त्यांनी 3 वर्षासाठी कायदे संपुष्टात आणलेले आहेत. महाराष्ट्र सरकार जरी आज म्हणत असलं की आम्ही त्याचा विरोध करणार, परंतु जे राजकीय समीकरण जी चालतात की हा पक्ष त्या पक्षाकडे कधी जाणार, त्याच्यामध्ये काही सांगता येणार नाही. त्यामुळे कामगार संघटना आणि कामगारांनी राजकीय पक्षांवर विश्वास ठेवून चालणार नाही, तर त्यांनी स्वतःच आपली लढाई लढावी लागणार आहे. असंघटित क्षेत्रामध्ये आणि जो अतिशय असुरक्षित क्षेत्र, त्या क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी जे कायदे बनवले गेले, म्हणजे सोशल सिक्युरिटी ऍक्ट 2008 साली जो काही झाला, त्या कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत कधी झालेली नाही. महाराष्ट्र सरकारने घरेलू कामगारांसाठी कायदा केला होता 2008 मध्ये, पण त्याची अंमलबजावणी पण ते झाली नाही. अशा पद्धतीने यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची जी पद्धत राहिलेली आहे, ती कामगार संघटनांनी पण दुर्लक्ष केलाय, सरकारने पण दुर्लक्ष केला. या बाबतीत सुद्धा गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतंय. आणि आतापर्यंत जे कायदे बदलले, त्या कायद्यांमध्ये खरं म्हणजे आपल्याला अधिकार होता की कुठे अनफेअर लेबर प्रॅक्टिस झाली, त्या कायद्याचा आधार घेऊन आपण याच्यामध्ये कन्सिलेशन मध्ये जाऊन ते मुद्दे त्यांच्याकडनं आपण सॉल्व्ह करून घ्यायचो आणि त्या कंपनीवर दबाव यायचा किंवा मालकावर दबाव यायचा. आता अनफेअर लेबर प्रॅक्टिस कायद्यात सुद्धा संपुष्टात येणार आहे. स्टँडिंग ऑर्डर म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर त्यांनी स्वतःचा स्टँडिंग ऑर्डर बनवला जरी असेल, तर मॉडर्न स्टँडिंग ऑर्डर जे आहे त्याचा आधार घेऊन आपण लढत होतो, आता तेही संपुष्टात आणलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी अतिशय आपल्याला धोका याच्यामध्ये, म्हणजे आपण संबंधम मुल्ला आणि वेट बिगाराची ज्या शब्द उल्लेख केला होती सरांनी, तो तंतोतंत खरा आहे की आपल्याला आता वेट बिगारी पद्धतच्या रूपाने आता यापुढे कामगारांना राहावं लागेल की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. मी तर याला म्हणेन की हे एका अर्थाने आधुनिक गुलामी आहे आणि ह्या गुलामीच्या विरुद्ध नव स्वातंत्र्याची लढाई आता कशा पद्धतीने करायची हे आपल्या सगळ्या नेत्यांनी बसून चर्चा करायला पाहिजे. कामगार संघटनांच्या सगळ्यांनी आपापले इजम जरा बाजूला ठेवले तर ती लढाई जरा भक्कम होऊ शकेल. नाहीतर एकत्र येतात आणि आपापले इजम तिथे, म्हणजे पूर्ण ताकद पण लोक लावत नाही, प्रातिनिधिक उपस्थिती राहते, नेता फक्त येतो आंदोलनामध्ये. तर ह्या गोष्टींचा पुढे उपयोग होणार नाही. लोकांचं आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता त्याच्यातून ती आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपापले इजम बाजूला ठेवून
एक कामगारांची एकजूट स्वातंत्र्य चळवळीचा एक आधार घेऊन मनामध्ये त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायला पाहिजे असं मला वाटतंय स्वतःला. आणि याच्यामध्ये एक मुद्दा मी माहितीसाठी सांगतो की स्कॅव्हेंजिंग संपवावी. सॅनिटेशन वर्कर्स जे घाणीमध्ये उतरून काम करतात त्याबद्दल 93 मध्ये कायदा झाला. त्यानंतर 2013 पर्यंत त्या कायद्यावर अंमलबजावणी नाही झाली, कुठल्याही राज्याने केली नाही. आता 2013 मध्ये कायदा झालाय आणि त्याच्यावर 2014 मध्ये सुप्रीम कोर्टने डायरेक्शन दिले की सिव्हर डेथच्या बाबतीत असं वागायला पाहिजे. तर एखादा कामगार सिव्हर डेथ मध्ये गेला तर त्याला 10 लाख रुपये ताबडतोब सरकारने त्याला मुआवजा द्यायला पाहिजे, त्याच्या पुनर्वसनासाठी वगैरे वगैरे योजना करायला पाहिजे. परंतु हे कायदे महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारने अजून सुद्धा त्याच्यावर काही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आपण हे पुरोगामी आहेत अशी भूमिका आपण मानूया, परंतु ते व्यवहारामध्ये या गोष्टी घडत नाहीत हे सुद्धा तितकं सत्य आहे. त्यामुळे आपल्याला आईना घेऊन आपला चेहराही बघायला पाहिजे आणि जी कामगार नेत्यांचे चेहरे बघून त्या सगळ्यांना आपला त्यांचा आईना दाखवायला पाहिजे. आणि त्यातून जर ताकद उभी राहिली तर खरोखर आपण या गोष्टीला उत्तर देऊ शकू असं मला वाटतंय. अन्यथा काँग्रेसची सरकार आली तेव्हा ते काय करतील याची काही गॅरंटी नाही. कारण की धर्माच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आता इतर जे धार्मिक लढे होतात त्याच्यामध्ये RSSच्या बरोबर कुठला पक्ष आहे कुठला नाही आहे ह्यात सुद्धा आपण चर्चा नेहमी ऐकत असतो की बरेचसे पक्ष त्यांच्या बाजूने असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये सगळे लोक इकडनं तिकडनं जाऊन ती परिस्थिती आता बदललेली आहे. त्यामुळे राजकीय संस्कृती सुद्धा जी आहे ती अतिशय बिघडलेली आहे. त्याच्यामध्ये कामगार आणि नागरिक यांनी एकजूट करून काही पुढे करता आला तर मला वाटतं याच्यातून मार्ग निघेल. आणि निराशाजनक भूमिका मी मांडत नाहीये, परंतु आपण आशा ठेवूनच काम करावं लागेल. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला ते एकत्र येण्याची गरज आहे. त्या HMS सारखी संघटनेची आमची श्रमिक जनता संघ अफिलिएटेड आहे. त्यामुळे HMS ची भूमिका जी काही असते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी असतोच नेहमी. तर ह्या बाबतीत सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन आपली भूमिका घ्यावी, संघर्षात्मक भूमिका घ्यावी असे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि उडकी सरांनी अतिशय छान पद्धतीने सगळे मुद्दे मांडले, चर्चेमध्ये आणले. त्याचा आधार घेऊन आपण छोट्या छोट्या मिटिंगा जरी होत असतील किंवा कार्यकर्त्यांची शिबिरं होत असतील या पद्धतीने आपल्याला चर्चा करून मानसिक तयारी करणे गरजेचे आहे असं मला वाटतं. मी एवढं सांगून मला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. जगदीशबाईंनी ज्या वाक्यावरती शेवट केला तो घेऊन मी आजचं सत्र चा आभार मानेन. जगदीशबाई म्हणले की हे सगळे अभ्यास सत्र कार्यकर्त्यांना जेव्हा फील्डमध्ये जाऊन नागरिकांशी बोलायचं असतं तेव्हा आपल्या काय म्हणायची वैचारिक भूमिका अधिक सविस्तरपणे विश्लेषणात्मक मांडता यावी त्याच्यासाठी अभ्यास सत्र आहे. आणि आज ज्या पद्धतीने उदगी सरांनी सविस्तरपणे तो कायद्यातले झालेले बदल 100 वर्षांमध्ये काय काय झालं होतं त्या कायद्यांमध्ये आणि आजच्या ह्या बदलांमुळे त्या 100 वर्षाच्या इतिहासावरती काय परिणाम होणार आणि आपलं भविष्य कसं बनलं जाणार आहे याच्या संदर्भातलं विश्लेषण केलं. आजचे दोन्ही कार्यकर्ते हे कामगार चळवळीमधले कार्यकर्ते असल्यामुळे हा रोजचा त्यांचा अनुभव होता की ह्या बदलांमुळे काय काय घडणार आहे. उदगी सरांनी हा प्रश्न फक्त कामगारांपुरताच मर्यादित न ठेवता एकूण समाजावरती त्याचा काय परिणाम होईल ते मांडलं. आणि जगदीश खैरालिया म्हणाले तसं की आता लोकांमध्ये जाऊन पुरोगामित्व हे फक्त भाषणापुरताचा मुद्दा नाही, तो आचरणात आणण्याचा आणि तो कृतीत आणण्यासाठीची आवश्यकता दिवसेंदिवस जास्त जाणवायला लागली. ती आपण या निमित्ताने करूयात. या अभ्यास वर्गामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे झूम मध्ये आणि फेसबुक वरती ज्या संख्येने लोक सहभागी झाले त्या सर्वांचे आभार. उदगी सरांचे आभार, जगदीशबाईंचे आभार. आज आपण आलात आणि हे अभ्यास वर्ग मध्ये सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि सर्वांच्या काय संमतीने आजचा अभ्यास वर्ग थांबला किंवा आज आपण इथे थांबतोय असं म्हणतोय आणि आपण आजचा अभ्यास वर्ग थांबूया. सर्वांना जिंदाबाद.